तू जाणार होतीस ना? मी काय विचारतोय तुला? तू आधी मला नीट बघून घे. काय आहे? काय झालं? तू नीट बघून घे आधी. आता सांग माझ्यात काय कमी आहे? काय झालं ते तर आधी सांगशील का? तू माझ्यावर किती प्रेम करतोस? स्वतःपेक्षा जास्त. किती खोटं बोलायचं ते, त्याला पण काय तर लिमिट असते की. बरं हे सांग, आपलं प्रेम किती वर्षापासूनच आहे? आपलं प्रेम होय? ते जानेवारी 2000. नाही ना आठवत? कसं आठवणार? तुझं प्रेमच खोटं आहे ना. ते मी ऐकून घेतोय म्हणून उगाच काय पण बडबडू नकोस. आणि काय लावलीस ग सारखं प्रेम 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 म्हणून? तू मला प्रेमाची किंमत शिकवायला जाऊ नकोस. हो, तुला लय प्रेमाची किंमत माहितीये की. अरे मी तुझ्यासाठी काय काय नाही केलं. शाळेत असताना तू डब्बा आणायचा नाहीस म्हणून मी माझा डब्बा तुला द्यायचे, आणि कॉलेजमध्ये असताना तू कॉलेजलाच यायचं नाहीस म्हणून मी तुझं सगळं लिखाण करायचे. विसरलास का तू? तू काय उपकार केले नाहीस माझ्यावर, आणि तुला कोण सांगितलं ते सगळं करायला? मी तर सांगितलं नव्हतं तुला. हीच तर चूक झाली ना माझी. अरे मला वाटायचं की शाळेत असताना तू आपला आपलासा वाटायचास, परत कॉलेजमध्ये मी तुझ्या प्रेमात पडले. हीच माझ्या आयुष्यातली ना सगळ्यात मोठी चूक होती. बरं झालं सगळं सांगितलीस. तू काय सगळं सांगून मोकळी झालीस, पण माझं काय? मी कुणाला सांगणार? कारण मला आपल्या प्रेमाची किंमत आहे. हो, म्हणून दुसऱ्या पोरी आवडायला लागल्या. प्रेम एका बरोबर आणि 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 काय? असं बोलतोयस की जणू तू काय केलंच नाहीस. जाऊ दे सोड, तुझ्याशी बोलण्यात काय अर्थच नाहीये. नेमकं माझं काय चुकलं हे तर सांग मला आधी. एवढं सुंदर तोंड दिलंय, पण किती कडूपणाने बडबडतेस ग. मग माणसाने नीट वागावं ना जरा. पण माझं काय चुकलं हे तर आज सांगशील का मला? आता काय बोलण्यात अर्थ आहे? जाऊ दे सोड. आणि हा, आपल्या सगळ्या आठवणी विसरून जाता. हॅलो. हा लाईटवाले. हा अहो नाही, आज भरतो बिल. अहो कशाला एक दिवसासाठी तोडताय? अहो भरतो की. हा हा हा, ओके चालतंय की. हा नमस्कार. हा नमस्कार आबा, नमस्कार. अहो काय झालं, पुढचा निरोपच दिला नाही तुम्ही? हो, पोरग्यानं काय सांगितलं, होय किंवा नाही सांगितलं मी तुम्हाला कळवते की. हा त्याला तुमचं कसं झालंय माहितीये काय, रात्र थोड्यान सोंग फार झाल्यात. त्याच्या आईला पुरगी बघताना कसं मागं लागत होता, पुरगी बघायला जाऊया, पुरगी बघायला जाऊया, आणि एकदम चांगली पुरगी हुडकून दाखवली तुम्हाला. निरोप द्यायला तयार नाही तुम्ही. कसं करायचं मी? अहो, देणार की हो. सागर एकदा सांगितलं का नाही, होय किंवा नाही तुम्हाला लगेच कळवतो. अहो, पोरगी पसंत आहे ना खरं तुम्हाला? अहो, पोरगी पसंत आहे आणि आमच्या पाहुण्याला पण पसंत पडल्या. मग कशात अडले? अहो, सागर तुझं म्हणणं कळायला पाहिजे ना, त्याशिवाय कसं निर्णय घेणार आम्ही? अहो कसं झाले माहितीये काय, तिकडून मला सारखं सारखं फोन यालाय. अहो तुमच्या स्थळाचं काय झालं, तुमच्या स्थळाचं काय झालं. याला मला कळ नसतं नकार देऊ का होकार देऊ. कसं झालंय माहितीये काय, आपल्यापेक्षा चांगली स्थळ आल्या त्यांना. मग मी आज बघणार बघा, नाही त्यांना सांगणार काय करायचं ते करा म्हणून तुम्ही. आजचा एक दिवस वाट बघा. आज संध्याकाळी कसल्या पैसे त्याला विचारतो आणि त्याचं फायनल करा, होय किंवा नाही विचारूनच टाकतो आज. आणि रात्री तुम्हाला कसल्या पैसे फोन करतो. एकदा एकदा विषय पूर्णपणे होऊ देत. काय मला वाटतंय की नाही आबा, तुम्ही पोराकडे जरा नीट लक्ष द्या. त्याचं काय तर लपडं बाहेर चालू आहे काय, त्याशिवाय असं येऊ टोलवणार नाही. इथं आपण मरमर मारायचं, पोरगी बघायची त्याच्यासाठी, आणि तो तिसरीला घेऊन पळून जायचा, असं व्हायला नको. हे नाही नाही, तसं काही करणार नाही. पोरग्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. असली वाईट गोष्ट करणारच नाही तो. मग का वेळ करलाय? बरं ठीक आहे, मला आज संध्याकाळी पण सांगा. बरं तेवढं 2000 मारता काय? अहो, लग्न तर होऊ दे की. अहो ठरले ना व, त्यातलं मारा की 2000 ऍडव्हान्स. ठरलंय मान्य आहे आम्हाला, पण झाल्यावर देतोय तुम्हाला, सगळेच पैसे देतो, काय ठेवत नाही शिल्लक. जरा अडचण आहे हो म्हणून मागाली. ठीक आहे, अडचण आहे म्हणताय ना व. 2000 काय होणार नाही, 1000 पाठवतो. बरं बरं चालते. शेवटला 0303 16 माहितीये ना? हो, तुमचं ते 0303 तोंडपाठ झाले राव आमच्या. तेवढं मारा लगेच मग पाड झाली तर सांगतो तुम्हाला संध्याकाळी. सांगा, त्याच्या आधी पैसे पण मारा. बरोबर. हा ओके. तर लाईट बिलाची जुळणी झाली, आणि कोण गावते का बा 1-2000 साठी.
बाळ श्रावणी, काय झाले? असं चेहरा पाडून का बसलेस? तुझ्या चुकीमुळे लग्नाचं स्थळ गेलं म्हणून तू नाराज तर नाहीस ना? नाही पप्पा, उलट माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झालाय, याच मला वाईट वाटते. अगं कसला त्रास? बाप आपल्या लेकीसाठी पाहिजे ते करायला तिच्या पाठीशी कायम उभा असतो. हो, बरोबर आहे. पण तुम्ही माझ्यासाठी एवढं काय करता आणि तरी पण मी तुमच्याजवळ नाही राहू शकत. बर श्रावणी बाळ, तू केव्हा निघणार आहेस? मी उद्या जाणार आहे. मग एक काम कर, फ्रेश हो आणि तू मंदिरात जाऊन ये. म्हणजे तेवढंच तुझ्या मनाला शांती मिळेल. हो, जाणार आहे की थोड्या वेळाने. बरं एक विचारू का? हा, बोला की. तुझ्यासाठी दुसरं लग्नाचं स्थळ शोधायला सुरुवात करू का? काय विचारतोय? हो, ठीक आहे, शोधा. सागऱ्या, आज तुझा चेहरा का पडलाय रे? अरे काय विचारतोय मी तुला? मी इतका वाईट आहे का रे? काय झालं सांगशील? मला कधी कधी वाटतं ह्या सगळ्या गोष्टी सोडून कुठतर लांब जावं आणि आरामात राहावं. तुला माहिती आहे का, आपल्या अडचणीच्या काळात जे लोक पळून जातात त्यांना लोक एकतर भित्रा म्हणतात, नाहीतर एकतर पळपुटा म्हणतात. मग मला सांग, तू भित्रा किंवा पळपुटा आहेस का? नाही रे, पण नेहमी माझ्याच आयुष्यात असं का होते? नीट सांगशील का? नेमकं काय विषय आहे? काय झाले? काल श्रावणी गाठ पडली होती आणि विनाकारण भांडत होती. डायरेक्ट म्हणली, आपल्यात सगळ्या गोष्टी विसरून जा. आता तू सांग, प्रेमातल्या सगळ्या गोष्टी विसरणं सोपं असतं का रे? प्रेम ही अशी गोष्ट आहे की ज्याला कोणीही विसरू शकत नाही. आणि त्यात जर पहिलं प्रेम असेल तर काळजावर घाव घातल्याशिवाय राहत नाही. आणि याआधी पण मी तुला सांगितलं होतं, एकदा का काळजानं प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या की परतीचा मार्ग काय सापडत नाही बघ. मुळात माणसं प्रेमातच का पडतात हेच मला काही कळालं नाही. त्या प्रेमानं तर पूर्ण आयुष्याची वाटच लावली. ज्या व्यक्तीवर आपण खरं प्रेम करतो आणि ती व्यक्ती जर योग्य असेल तर आयुष्य जगण्याची मज्जाच काय वेगळी असते. आणि योग्य नसेल तर मग सगळ्या गोष्टी आपण सांभाळून घ्यायच्या असतात. आणि तेही नाही जमलं तर दुसरा मार्ग शोधणे हाच खरा पर्याय आहे. आता तूच सांग, मी काय करायला पाहिजे आता यात? हे बघ, याआधी श्रावणीची आणि तुझी भरपूर वेळा भांडणं झालीत आणि भांडण झाल्याशिवाय प्रेम पण वाढत नाही. पण मुळात मला कधी कधी असं वाटतं की तिचं प्रेम स्वार्थी आहे. मला पण कधी कधी तर असं वाटतं. आता तू असं कर, तू आता भूतकाळाचा विचार न करता भविष्यकाळाचा विचार कर. बघ, शेवटी निर्णय तुझाच आहे. अरे, मंदिरात आल्यास म्हणजे उद्या पुण्यात जाणार आहेस वाटतं. हो, आता इथं थांबून तर काय उपयोग? निदान सागर तरी भेटून जायचं. कोण सागर? आम्ही आता एकमेकांना नाही ओळखत. असं का बोलायला लागलेस तू? असं का बोलायला हे तुला चांगलंच माहितीये. हा बघ, तू तर समजूतदार आहेस, निदान तू तर तिला समजून घ्यायचं ना नीट. होय का? हेच तू तुझ्या मित्राला नाही का सांगू शकत? हा बघ, तुमच्या दोघांपैकी एकांकडून जर माघार घेतली ना तर तुमचं नातं खूप घट्ट होईल ग. होय, पण त्याचा आता काही उपयोग नाही. मी लग्नासाठी दुसरा मुलगा शोधलाय आणि मी त्याच्याशीच लग्न करणार. काय? हो, आणि तुझ्या मित्राला सांग मला विसरून जा. मी आता त्याची नाही राहील. सागर,
आणि शांत वातावरणामध्ये की नाही मन मोकळेपणाने गप्पा मारा वाटते बघ. आणि जर तू असलास का नाही असा इतका आनंद होते बघ, काय सांगताच येत नाही बघ. हे पुण्याला गेल्यापासून की नाही असे गप्पाच मारता येत तू. पण असू दे, आता आपण दोघं एकत्र राहिलो. हं? अरे पण सांगायचं राहिलं बघ, मध्यस्थी भेटलो होतो. काय म्हणत होता? अरे तो म्हणत होता ते स्थळ बघून आल्यापासून तुमचा होकार आहे का नकार आहे काय सांगितलं नाही. मग तुम्ही काय म्हणला त्याला? अरे त्याला सांगितलं सागरला विचारतो आणि तुम्हाला कळवतो. पण तुला एक विचारू का? हा बोला की आबा. तुला कसं टेन्शन वगैरे आहे का? काय अडचण आहे का? तसं काय नाही हो आबा. अरे मग मुलगी जर तुला पसंत नसेल तर तसं सांग मला, मी त्यांना तसं कळवतो. हा पण लग्न हे का नाही आयुष्यात एकदाच होतं. आणि जर व्यवस्थित जर निर्णय घेतला नाही तर पश्चाताप करण्याची वेळ येते बघ. त्यामुळे जो काही निर्णय घेशील का नाही तू विचारपूर्वक घे. मला मुलगी पसंत नाही असं तर काही नाही, पण मला जरा थोडा वेळ हवाय. अरे पण मग दुसरी मुलगी बघूया का? नको आबा, मला आधीच जॉबचं खूप टेन्शन आहे. त्यात लग्न म्हणलं की जरा जडच चालले, त्यामुळे जरा थोडा वेळ हवाय. अरे तुला पाहिजे तेवढा वेळ घे, पण जो काही निर्णय घेशील का नाही तो विचारपूर्वक घे. हा पुन्हा पश्चाताप करण्याची वेळ येऊ देऊ नकोस. फोन करू का नको? फोन तर करायलाच पाहिजे. फोन केला तरच बोलणं होणार आहे. काय असेल ते असेल, करतो फोन. Incoming voice call from +918308500047. कट का करायलात? Incoming voice call from +9183085004. कट करायलात, काय करू? आणि एकदा लावून बघतो. Incoming voice call from +918308500474 on SIM FIM1. हॅलो. हा कोण बोलतं? हा मी सागर बोलतोय. कोण सागर? परवा तुम्हाला बघायला आलेला मुलगा होता ना, तोच मी सागर. हा हा बोला की. एक मिनिट. तुम्हाला माझा नंबर कुठून भेटला? तुमचा नंबर मला साक्षीकडून भेटला. साक्षी? कोण साक्षी? अहो माझी बहीण. हा तिने माझा नंबर घेतलेला, लक्षातच नाही आलं बघा माझ्या. बोला की, तुम्ही कसं काय फोन केला? आणि तुम्ही होकार पण कळवला नाही माझ्या घरी, मग कसं काय फोन केला तुम्ही मला? हो माफ करा, मी चुकीचं केलं. कारण असं करणं बरोबर नाही. पण काय करणार? आणि प्रश्न राहिला माझ्या होकाराचाच, तर माझं मलाच काय समजेना मी काय करू ते. समजेना म्हणजे? मी पसंत नाही का तुम्हाला? हो हो, तसं नाही तसं नाही, तुम्ही पसंत आहात मला. पण पण काय? पण मला असे काय तर प्रश्न पडल्यात की त्याचं उत्तरच भेटेना मला. अं, मी काय मदत करू शकते का मग? हो, पण कसं? आपण भेटून बोलूयात? पण तुम्हाला जमणार का भेटून बोलायला? काही अडचण तर नाही ना भेटून बोलण्यासाठी? मी प्रयत्न करते ना भेटून बोलण्यासाठी. मग आज 3 वाजता आपण भेटूया. हो पण कुठे? महादेव मंदिराच्या साईडला गार्डन आहे ना, तिथे भेटू ना आपण. हो चालेल, ठीक आहे. होय रे, बोल की. ते सागराच्या मनात नेमकं काय चाललंय हेच काही कळणार बघ. कसं आहे माहितीये का,
अति विचार करणाऱ्या माणसाच्या मनात ना नेहमी वेगवेगळ्या प्रकारची वादळे निर्माण होत असतात. काय करावं, कसं करावं हे त्याचं त्याला समजत नसते. अरे पण आपण त्याला इतकी मदत करतोय, मग तो असं का वागतोय? कसं आहे माहितीये का, प्रेमात आणि वेदनेत अडकलेल्या माणसाला कोणी कितीही मदत करू दे त्याचा काही उपयोग होत नसतो. अरे मग आपण करायचं काय? आपण काय करायचं नाही रे, ती सागऱ्या स्वतः करेल. अरे मग श्रावणीचं काय होणार? ती सागऱ्याच्याच हातात आहे रे. काय नाही त्याच्या हातात आता सगळ्या गोष्टी निष्ठून चालल्यात. आता त्याचं नशीबच तसं आहे म्हटल्यावर आपण तर काय करणार. अरे पण आपण थोडी तर त्याला मदत केली पाहिजे ना. हे बघ, प्रेमात अडकलेल्या माणसांना सगळ्यांची मदत हवी असते, पण प्रेमातून दुःख मिळालेल्या माणसांना कुणाचीही मदत नको असते, कारण तो आतूनच खूप मजबूत झालेला असतो. हा हिला त्या सागऱ्याच्या होकार देणं झाले. उगाच 40,000 मार्केटमध्ये अडकून पडण्यात कसं करायचं. हा हिला संत्या इकडेच या लागले. त्या सागऱ्याच्या स्थळाच्या नादात त्याचं स्थळ बघायचं राहिले. पैसे तर बक्कळ उकळल्यात. हे जर त्याला कळालं, त्यासाठी काम केलं नाही, पायथन हाणलं मला. काय तर गंडवलं पाहिजे. काय करूया, कुठला बायोडाटा दाखवूया त्याला. ना गावती का नाही बायोडाटा मला लग्नासाठी? हा गावती ओळखाले. कुठं गायब आहे हो? आता गायब कुठं आहे, तुझ्यासाठीच गेलतो की बाहेर. म्हणजे अरे पोरगी बघायला बाहेरच्या गावी गेलतो, त्यामुळे तुला मी आपल्या गावात दिसलो नसेल, एवढंच की. मला वाटलं पैसे घेऊन गेला काय पळून. ए आईला पैसे घेऊन पळून जातो वे, धंदा येऊ आमचा, आणि आम्ही धंद्यात कधीच चुकीचं वागत नाही, लक्षात ठेव फक्त. अहो एखादी पोरगी दाखवा की हो. माझी काय अपेक्षा नाही. पोरगी काळे असू दे चालत्या, असं काय नाही की अशी पाहिजे तशी पाहिजे, काय काय अपेक्षा नाही. माझं एवढंच हट्ट आहे की माझं लगीन व्हावं. हायला माझं नशीब एवढं चांगलं आहे की चिकट बायोडाटा आहे माझ्याकडे, पण तुझं नशीब इतकं खराब आहे की एखाद्या पोरगीला पण तुझा बायोडाटा आवडेना. असं काळजाला लागण्यासारखं बोलत जाऊ नको हो. असं वाटते पोरगी बघण्यात म्हातार होतंय काय, तेव्हा तर होते की नाही लगीन काय माहित. बघा तेवढं एखादी दाखवा तर पोरगी कुठली तर हाय बाबा म्हणून, काय ठीक तर आहे, ठीक आहे. म्हणून. ही बघ ही कशी वाटत्या, हाय की नाही. तुम्ही नुसतं मोबाईल मध्येच पुरी दाखवताय मला. कधी तर न्या त्या पाटावर बसवा, पोरगी बघ बाबा असं काय तर म्हणा. लईच घाई कुठेला आलायस. आज कर शेरवानी शिवायला घे, संध्याकाळपर्यंत तुला निरोप देतो. नुसतं शर्वान शिवायलाच घे म्हणताय, पोरगी काय दावतच नाही. बरं आज जाणार आहे रे, 2,000 मारा ऑनलाईन. पैसे मारतो पण पोरगी बघाल तर न्यावं, समाधान तर करा. 030316 2000. नंबर पाठ झाला तुमचा, पैसे मारू. नमस्कार. नमस्कार. बोला काय म्हणताय? लग्नाची तयारी कुठेपर्यंत आली? अहो पण लग्नाची तयारी की नाही, अजून कशाला ताळमेळ नाही, अजून त्याचा काही पत्त्याच नाही हो. म्हणजे अजून लग्न ठरलंच नाही. अहो तुम्ही तर म्हणत होता की लग्नाची सर्व तयारी झाली. हो लग्नाची तयारी मी का नाही, सागरचा होकारच कळला नाही हो, आणि त्यामुळेच तर त्याच्यामुळेच सगळं थांबलंय सगळं. म्हणजे मुलाला मुलगी पसंत नाही आहे का? आता कसं झालंय माहितीये का, सागरच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे तेच काय कळून झाले बघा. मग आता काय त्याचा निर्णय येईपर्यंत वाट बघायची आणि मग बघायचं पुढचं. आणि तुमच्या मुलीच लग्नाचं अजून तरी काही नाही. आमच्या मुलीला अजून तरी काही मुलगा पाहिलेला नाहीये, आणि मुलीला तुमचं स्थळ पसंत होतं, पण काय करायचं, देवाच्या मनातच नव्हतं म्हणायचं, आपलंच नशीब. बरं ठीक आहे, असू द्या. आता काय इकडेच काय होते बघतो आणि तुम्हाला कळवतो. येऊ का? ओके. काय सागर, काय नाही, गावात चाललोय. बर मग एवढं आवरून? अरे काय नाही रे, असंच आवरलं होतं, म्हणलं आता गावात जाऊन यावं. श्रावणीला तरी भेटायला चालला नाहीस ना? अरे तिला भेटायशिवाय मला काही काम धंदा नाही वय का, कायम तिलाच भेटायला जातोय मी. आणि आता असं पण मी फालतू लोकांना वेळ द्यायचं बंद केले. अरे चिडू नकोस, मी आपलं सहज असंच विचारलं. पण एक बोलू का? एक का भावा, 2 बोल की.
तू जिथं कुठं चाललायस ना ते काम करूनच ये. बाकी जास्त सांगायची काही गरज नाही. तुला माहितीच आहे, समजलंच असेल तुला. तू एकमेवच असा माझा मित्र आहेस. माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी तुला समजतात बघ. आणि आता तुला पण काय सांगायचं होतं हे मला समजले. बर जा जा, वेळ होईल, वेळेत पोच, नाहीतर अवघड होईल. आणि संध्याकाळी भेट. का रे? काम आहे, जायचं एका ठिकाणी. जा. बरं चालतंय, मी येतो संध्याकाळी आवरून. 7 वाजता येतो गावात. माफ करा, थोडा उशीरच झाला मला यायला. मी पण आताच आले. आत्ता झालाय. बस ना आला. हो. ते तुम्ही काहीतरी सांगणार होता ना? हो, बोलायचं होतं थोडं. म्हणतानाच म्हणलं भेटून बोलूया. फोनवर बोलता येत नाही ना. उचला की फोन. नाही, ते आमच्या साहेबांचा फोन आहे ना. हा, मग काहीतरी काम असेल ना. हो, ते तर नको आहे. काय तर आता काम सांगणार म्हणतानाच मी फोन उचलणार. बर, काय झालं? आता बोल. तेच तुम्ही काहीतरी बोलत होता ना. हो, ते जातच. हा, बोला की साहेब. मी जरा बाहेर आलो. 1-2 तास लागेल मला घरी जायला. हो, आहे की फाईल. अर्जंट पाहिजे. थोडा मला वेळ लागेल जायला. बरं ठीक आहे, 15 मिनिटात पाठवतो तुम्हाला. हां हां, ओके. हां, 15 मिनिट लागतील. हां, सगळे डॉक्युमेंट सेंड करतो तुम्हाला. हां, ओके. मी 15 मिनिटात जाऊन येऊ का? एक थोडंच काम आहे, आवरतो आणि लगेच येतो. ठीक आहे. फक्त 15 मिनिटं थांबा, येतो मी. सापडली फेक. किती वाजले? 2 तास झाले बघू बघू पर्यंत. एवढा वेळ. लय वेळ झाला, वाट बघून ती जाईल. आज बोललंच पाहिजे. कुठे गेलीत? मलाच वेळ झाला यायला, त्यामुळे बहुतेक गेली असणार वाट बघून. बर, काय कुठे दिसणार पण. चला. हो, इथं येतोय. इकडे येऊन थांबलाय वय? मी वर शोधत होतो, मला वाटलं तुम्ही गेला असाल. माफ करा, खरंच खूप वेळ झाला मला यायला. आणि 2 तास झाले, तुम्ही कशाला वाट बघत उभारला? जायचं ना घरी, निदान फोन तर करायचा. नाही, मी तुम्हाला फोन करणारच होते, पण म्हटलं कशाला उगाच तुम्हाला डिस्टर्ब. मग म्हटलं की
घरी फोन करावं तुमच्या, पण तुमच्या घरी समजेल ना म्हणून नाही केलं. हो. आणि कसं पण तुम्ही येतोच म्हणालेला, त्यामुळे थांबले मी. मी एक बोलू? हो बोला. तुम्ही मला आवडलात. असं अचानक? हो, तुमचा स्वभाव मला खूप आवडला. मी आधी एका मुलीवर प्रेम करायचो, पण आमच्यात सतत भांडणं व्हायची, कारण पैसा आणि जॉब मध्ये यायचा आणि माझ्याकडे पैसा आणि जॉब चांगला नव्हता, त्यामुळे ती मला सोडूनच गेली. मग मी ठरवलं प्रेम बिम काही नसतं आणि तुम्हाला नकार देण्यासाठी मी इकडे बोलवलं होतं. काय? हो, तुम्हाला भेटून मला असं वाटलं की मी जिच्यावर प्रेम करत होतो ती माझ्यासाठी एक क्षणही थांबू शकले, पण तुम्ही माझ्या एका शब्दावर एवढा वेळ वाट बघत थांबला. हे बघा, आपल्यात प्रेम होईल की नाही मला माहित नाही, पण तुमचा स्वभाव मात्र मला आवडला. आणि जर तुम्हाला मी आवडलो असेल तर तसं सांगा. काय किती वेळ? तुझी बस निघायची वेळ झाली तरी अजून तू आवडतेस. अगदी तू तुझ्या आईच्या वळणावर गेलास बघ. अहो पप्पा, मी किती आवरायचा प्रयत्न केला पण काय आवरतच नाही. चला. तुझी जाण्याची इच्छा नाही आहे का? नाही, असं काही नाही. म्हणूनच तुझा पाय इथून निघेना झालाय. असं काही नाही हो पप्पा, चला तुम्ही. अगं बरं, तुला सांगायचं विसरलंस. काय? त्या मुलाचे वडील भेटले होते. बर, मग काय झालं? मी त्यांना विचारलं की त्या लग्नाची तयारी कुठेपर्यंत आली आहे. काय बोलले मग? अजून लग्नच ठरलं नाही तर लग्नाची तयारी कुठून? म्हणजे? अगं अजून त्या मुलाने त्या मुलीला अजून होकारच दिला नाहीये. काय? होय. म्हणजे त्याने अजून मुलीला होकार दिला नाही? नाही. आणि ते म्हणले की तिकडच्या लग्नाचं स्थळाचं बघतो काय होते ते, आणि आपल्या तुमच्या मुलीचं काय ठरलं का नाही म्हणून विचारत होते. एक मिनिट, फोन आला. हॅलो, हा बोला की. हो, मी आता तिकडेच यायला निघाले. काय? बर, ठीक आहे. काय झालं? अहो पप्पा, आम्हाला आता 3 दिवस सुट्टी आहे, त्याच्यासाठीच कॉल आलेला आता. बर, मग तू असं कर, तू परवा दिवशी जा. पण आता इकडे थांबून तर काय करणार मी? पण तू तिथे जाऊन तरी काय करणार आहेस? हो, ते पण आहेच. चला मग घरी जाऊया आपण. ठीक आहे. आईला शहाण्याला एक कॉल कधी लागत नाही. सागराचा तर काय पत्त्याचा नसतोय. आलास, तुलाच कॉल करत होतो बघ. तोच कट केला मी फोन. ते सागरे भेटले का नाही तुला? नाही रे, मला पण तो काय 2 दिवस भेटला नाही. पण तुझं काही काम आहे का? तसं नाही, परवा मी त्याला बोललो होतो रात्री भेट म्हणून, पण तो काय भेटलाच नाही मला. काय लग्नाचा विषय आहे काय? तेच ना, एक चांगलं स्थळ आले, स्थळ पण मस्त आहे, पण याचं काय समजेच ना. हा कोणाला काय कळूच देणं झालाय. अरे पण तू का लोड घ्यायला लागलायस? असं पण तो त्या साला होकारच देणार आहे. काय? कसं काय? हा बघ, तुला माहिती आहे ना श्रावणीने त्याला किती त्रास दिलाय तो. आज खुश असतोय तर उद्या त्याचं तोंड पडलेलं असते, आणि ती मला वाटते ती त्याला सोडूनच जाणार आहे. होय, त्या श्रावणीमुळे खूप त्रास पण झालायच त्याला. पण मला सांग, सागरे तिची साथ देईल? सागर तिची साथ देईल का नाही हे माहिती नाही, पण ती काही सागरला साथ देत नाही. तुला माहिती आहे तिचा स्वभाव कसा आहे? होय माहिती आहे, प्रत्येक गोष्टीला चिडतच असते. म्हणूनच तर तिला कळालंय की सागरनं दुसरी पोरगी बघितल्या आणि ती त्याला पसंत पडल्या, मग कशाला थांबते ती? ते पण खरंच आहे. 2000 लाईट बिल मारू. ओकेच. कुणाला कॉल करायचा हिलाय? अय सागर, अरे थांब. अरे तुला काय कळतंय का? जरा तर माणसाकडे वागायला लागा नो. का हो, काय झालं? आता तुला माहित नाही बघ, काय ठरलं का नाही तुमचं? काय असेल ते नीट सांगा, उगाच कोड्यात काय बोलू नका.
अरे त्या स्थळाचं रे, पोरगीच्या घराला काय सांगू मी. ज्या आईला तुम्ही बापले काय ना मला अडचणीत आणणार आहे बघा. हे कसं झालं माहिती आहे काय, आम्ही पदाचं पेट्रोल घालायचं, पदाचा चहा पाणी नाश्ता करायचा, गावभर हिंडायचं, तुमच्यासाठी पोरगी बघायची, आणि ज्यावेळी गरज आहे आम्हाला त्यावेळी तुम्ही गायब. यायला आम्हाला विसरताय तुम्ही डायरेक्ट. एवढी लांबड लावस तर का सरळ सरळ नीट सांगितलं असता आत्तापर्यंत मी सांगून मोकळा झालो असतो. कशाला एवढी बडबड करताय? अरे बरं सांगू. बरं सागरराव, काय झालं स्थळाचं, काय निर्णय घेतला? तुम्हाला पोरगी पसंत आहे का? अहो मला मुलगी तर पसंत आहे, पण आता पण काय, तुम्ही पोरगीच्याकडे सगळं खोटं सांगून सोडलाय. समजा त्याने समजलं माझा पगार कमी आहे, माझी नोकरी चांगली नाही, तर ती काय म्हणणार, फसवून लग्न करायला लागलं. आणि लग्नाच्या टायमाला जर कळालं तर ते येऊन लग्न मोडणार. आमचा पैसा ते पैसा वाया जाणार आणि पैशासंग आबरू पण जाणार. आईला ह्यालाच म्हणतात भीत्या पाठी ब्रह्म राक्षस. काय घडायच्या आधी तूच म्हण. आईला असं काही घडणार नाही. इतकी लग्न लावल्यात आपण, मी हाय, इतकी लग्न गंडवून लावल्यात ना की लोकांना कळायला पण नाही. म्हणून तर मला भ्या वाटायला लागले आता. मला वाटतंय ना तुलाच लग्न करायचं नाही. अहो मला तर लग्न करायचं आहे. सागर, तुला की विचारू का? विचारावं की. तुझं काही लपड बिपड नाही ना कुठं? लपडे जर असतं तर मी तुम्हाला कशाला पोरगी बघा म्हणलं असतं. माझं मला करायला आलं नसतं लग्न तिकडे जाऊन. मला 100% खात्री आहे तुझं कुठतरी लपड आहे, त्याशिवाय तू असं वागणार नाहीस. अहो खरंच नाही, जरा विश्वास तर ठेवा. ज्याला तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. तू जा, मी आबाशी बोलतो. बोला आबाशी. जातो. त्यामुळं मार्केटमध्ये 40,000 अडकल्यात माझं. आईला भांडणाच्या नावात 200 रुपये मागायला. सागर आईला गेलं वाटतं. 200 रुपये तर मागून घेतला असतं, पेट्रोलचं जर झालं असतं. आईला भांडणात लक्षात एक राहिलं नाही बघ. आता काय करूया, ढकलत न्यायला लागते. आणि कोणाला फोन वाजायला लागलाय. हिनं का डोक्याला ताप केलाय? कट करतोय, परत कर. अरे बाळ, फोन उचल. आता आणि कोण फोन केलाय? तिनं का फोन केलाय आता? आणि आता हे आणि डोक्याला आता ताप देणार. हिचं काय आहे ते एकदाच मिटवून टाकतो. हॅलो, का फोन केलास तू आता? आणि अरे कुठं आहेस तू? मी आहे मसनात. इतिहास मी तुला नीट विचारलं ना. तू आहेस कोण मला विचारणारी? तुझा काय संबंध मला विचारायचा? ठेव फोन. अरे ऐकून तर घे. कट केला वाटतं, परत करते. तुला सांगितलंय ना मी मला फोन करू नकोस म्हणून. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मग दुसऱ्या भाषेत सांगू तुला? अरे पण माझं ऐकून तरी घे. काय ऐकून घेऊ मी तुझं? तू माझं ऐकून घेतलीस आणि मला सांगत्या माझं ऐकून घे म्हणून. हो माहितीये मला, मी ऐकून नाही घेतलं तुझं, पण ती माझी चूक आहे. सोड. ऐक ना, आपण एकदा भेटायचं का? मला लय काम आहेत, मला वेळ नाही तुला भेटायला. एकदा भेट ना, फक्त एकदा, शेवटचं. मी ना परत नाही त्रास देणार तुला. बरं ठीक आहे, पण शेवटचंच भेटायचं. मला भेटायचं परत होणार नाही. हा ठेव. काय ताप आहे उघड डोक्याला. कामधंदा आमचे बघावं का? हिच्याच मागं लागत बसावं मी. हो आबा, अहो इथं बसलाय वे, गाव उडकले की. नमस्कार नमस्कार. अगं आबा, मला तुमच्या सागरचं काय लक्षण काय ठीक दिसना झाले. का हो, काय झालं काय? अहो मगाशी मला भेटला, काहीतरी इंग्लिशच बोलायला लागला. मला म्हणाला तुम्ही गंडवून लग्न करताय. नाही नाही ते लोकांना सांगताय. अहो आमचा व्यवसाय आहे,
आम्ही सगळंच कसं खरं सांगून लग्न जुळणार सांगा. एवढं चांगलं लग्न जर खरं सांगितलं असतं तर जुळलं असतं का तुम्ही सांगा. बरोबर आहे तुमचं, पण खोटं सांगून लग्न करणं चुकीचं आहे ना हो. अहो होय आबा, मला पण कळते की, पण ही दुनियाच खोटेची आहे हो. आजकाल खोटंच खपते. आता खरं सांगून तुमच्या सागरचं लग्न होणार आहे का तुम्ही सांगायचं. एवढं मोठं घर, तुमचं घर एवढं, अहो काय तर जुळून तुमच्या पोरग्याचं लग्न झालं पाहिजे का नाही. बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही सांगितलं का ना, ते अतिच सांगितलं हो, त्यामुळे सगळं. बरं जाऊ दे, विषय सोडून द्या. सागर काय बोला स्थळाबद्दल? अहो ते काय नीट बोलणंच झाले. मला 100% वाटतं त्याचं कुठंतरी लपड आहे. हे तुम्ही काहीतरी बोलताय राव, का पोराबद्दल असं बोलते तुम्ही? आता तुम्ही काय पोराचीच बाजू घेणार. बरं ते जाऊन दे, सोडा. काय सांगू त्या स्थळाला, होय का नाही? मी सांगतो पसंत नाही म्हणून. हे नाही, असं काय करू नका. उद्याला तुम्हाला सांगतो काय झालं माहिती आहे का, सागरने काय सांगितलं नाही. जर माझं लग्न असतं का नाही, मी लगेच तुम्हाला निर्णय सांगितला असता, पण पोरगेच लग्नाचं आहे हो, त्यामुळे थांबलोय. त्याचा एकदा निर्णय सांगितले तुम्हाला सांगतो. बघा मी आज एक दिवस थांबतो. आज सांगता का मला? ठीक आहे, आज सांगतो तुम्हाला. हो का, आज एक दिवस थांबायची. माझी 500 रुपये फी आहे. 500 रुपये? होय, आता त्यांचं वारंवार फोन आल्यात, मी फोन बंद करून ठेवणार. फोन बंद करून ठेवलं तर बाकीच्यांचा फोन येणार, त्यांना माझा फोन स्विच ऑफ लागणार, म्हणजे लाखोचं नुकसान होणार माझं. फक्त 500 रुपये मागितले मी तुमच्याकडे, लई नाही, तेवढं मारा ऑनलाईन. बरं ठीक आहे, 500 रुपये देऊया, पण उद्या सांगा. हां 500 रुपये ऑनलाईन मारा आणि उद्या मला काय असेल ते फायनल सांगा बा. जाऊ का? बरं बरं, चालते चालते. सागरचं काय मला गणितच काय कळण झाले, त्याला फोन करायलाच पाहिजे. हम नहीं तोडेंगे तोडेंगे. थांब थांब थांब, कुठं काय बाय? परवा भेट बोललो होतो, आला नाहीस. आणि एवढ्या गडबडी कुठं चाललंय? काय नाही रे, एक महत्वाचा निर्णय घ्यायचा आहे आणि त्याचाच निकाल लावायला चाललोय. काय? तू काय श्रावणीला भेटायला चाललायस काय? होय. हे बघ सागऱ्या, जे काय निर्णय घेणार आहेस ते योग्य घे. परत आयुष्यभर त्रास होणार नाही अशी काळजी घे. अरे त्यासाठी तर चाललोय. बर जातो, उशीर झाला. बरं जा जा. तू काय बोलणार आहेस का जाऊ मी? बर ठीक आहे, जातोच. तू कोणत्या नात्याने माझा हात पकडलेस? खरं तर मी माफी मागायच्या लायकीचीच नाहीये, तरी पण मी आज तुझी माफी मागते. माझ्यामुळे तुला खूप त्रास झालाय, पण आता इथून पुढे असं नाही होणार. अरे वा, तुझं तू स्वतःहून म्हणतेस ते बरं झालं की मला त्रास देतेस म्हणून. मी जर बोललो असतो ना तुला ही गोष्ट, तर नाकाला मिरच्या जमल्या असते, मिरच्या. तू पाहिलेली मुलगी कशी आहे? तुझ्यापेक्षा तर चांगली आहे. बर मग काय ठरलंय तुझं? लग्न करणार आहेस का तिच्याशी? अजून तर काय ठरलं नाही, पण माझं मन तर म्हणतंय तिला होकार देऊन टाक. अजून का नाही ठरलं? कसं ठरणार? माझा अर्धा जीव तर तुझ्यातच अडकलाय. मी तुझ्या पुढे हात जोडतो, तू एकदा नातं तोडल्यास आपलं, परत तू माझ्या मागे येऊ नकोस. मला लय त्रास होतो या गोष्टीचा. मला माहित आहे माझ्यामुळे तुला खूप त्रास होते, पण आता इथून पुढे असं नाही होणार. तुझा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. आता माझं मन म्हणते त्या मुलगीला लग्नासाठी होकार दे. पण मी तुझ्यासाठी थांबायला तयार आहे. अगं नको थांब तू माझ्यासाठी. आपण करूया ना लग्न. ती आता वेळ निघून गेली. मी अजून थांबायला तयार आहे, पण आपण लग्न करूया ना. मला माफ कर, मी जातो. अरे सागर, अरे तू दिवसभर कुठं होतास? हां तुला सारखं फोन लावत होतो, पण तुझा फोनच लागत नव्हता बघ. गावातच होतो आबा. अरे तुझी काळजी वाटत होती म्हणून तुला फोन लावत होतो बघ. ते रस्त्यात होतो ना, मग तिथं रेंज नव्हती, त्यामुळे तुमचा फोन मला लागला नसेल. बरं काय काम होतं का तुमचं? होय काम होतं.
अरे दुपारी मध्यस्थी भेटला होता आणि तो सारखं विचारत होता ते स्थळाचं काय झालं म्हणून. आता त्याला काय सांगू हाच प्रश्न पडलाय मग मला. अरे तुला काय विचारतोय, त्या स्थळाबद्दल काय तुझं ठरते बिरते का नाही, का त्याला दुसरा पोरगा बाला सांगू दे. तर आबा थांबा, मला थोडा वेळ हवाय. अरे किती वेळ, अरे पोरगी बघून बघून किती दिवस झालं बघ, तू सांग. अरे त्यांना काहीतरी आपला निरोप कळायला पाहिजे. अरे आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतील. तसं काय होणार नाही आबा. अरे तुझ्या मनामध्ये नेमकं काय चाललं तेच काय कळण झाले बघ. त्या स्थळाबद्दल होकार आहे का नकार आहे हा. अरे एकदा काही फिक्स सांग. एक काम करतो बघ, तर मध्यस्थाला सांगतो आणि आपल्या स्थळाचं नाकारायला सांगतो त्याला. हा त्याला दुसरा मुलगा बाला सांगतो. बर, माझं जरा काम आहे, जाऊन आलो गावात. अरे तुला काय कळते मिळते का ना. अरे मी काय मत चालू माझ्या मनामध्ये हा. अरे डोक्या बिकावर पडलास का काय. अरे माझा काय विचार, तुझा काय विचार, काय पोरगे अवघड आहे. ईशा, बोल की रे. मी आयुष्याच्या अशा टोकावर पोचलोय, काय करावं आणि काय नाही माझं मलाच काय कळलं नाही बघ. नेमकं काय झालं? परवा तर महत्वाचा निर्णय घ्यायला गेला होतास, त्याचं काय झालं? निर्णय? अरे मी ह्या सगळ्यात तर अडकलोय, त्यामुळे काय करायचं आणि काय नाही माझं मलाच समजेना बघ. काय करावं? अरे असं का बोलतोयस? तिकडे त्या पोरीकडची तुझ्या निर्णयाची वाट बघत बसलीत आणि त्यात तू त्या पोरगीला भेटून पण आलायस. तुला जर निर्णयच घ्यायचा नव्हता तर त्या पोरगीला भेटलासच का आणि तिची अपेक्षा तरी का वाढवल्यास? होय रे, मी तिला भेटून चुकी केल्या मला पण माहित आहे, पण तिला भेटल्यामुळं ती मुलगी कशी आहे ते तर कळलं ना मला. मग कळालं ना ती कशी आहे ती, मग का थांबलायस आणि कोणासाठी थांबलायस? श्रावणी. परत तीच काय सारखं सारखं श्रावणी श्रावणी लावलीस? एकदाचा विषय संपवून टाक. मनात असलेलं प्रेम आणि मनापासून केलेलं प्रेम कधीच विसरता येत नाही रे. अरे मला माहित आहे रे, पण किती दिवस तेच रडगाणं गाणार आहेस? मी ह्यापासून लांब राहायचा खूप प्रयत्न करलोय, पण ती कुठे ना कुठे भेटतेच आणि त्यामुळे आयुष्यात ह्या सगळ्या गोष्टी ना वेगळ्याच घडायला लागल्यात. वेगळं वेगळं म्हणजे नेमकं काय? आता श्रावणी म्हणते आपण लग्न करूया, मी तुझ्यासाठी थांबायला पण तयार आहे. तिला एकदाच सांगून टाक तुझा विषय संपलाय आणि मी दुसरी मुलगी बघितल्या आणि तिच्याशीच लग्न करणार आहे. तुला काय वाटते मी सांगितलं नसेल? मी तिला सांगितले तरी पण ती ऐकायला तयार नाही. अगोदर तू तिला भेटणं बंद कर आणि एकदाच संपवून टाक सगळं काय असेल. ह्याचा यात काय फोन आलाय बाबा? हा बोला की मालक. हे बघा, मी तुमच्यात काम करतोय म्हणजे तुम्ही मला काही विकत घेतलं नाही. माहिती आहे मला माझ्या सुट्ट्या पडल्यात, पण तुमचं हे बोलणं बरोबर नाही. मी आजपासून तुमचा जॉब सोडला. ठेवा फोन. का रे, काय झालं? काय नाही रे, मालकाचा फोन होता, त्यात एवढा पगार कमी आणि यांचं बोलणं मात्र लाखातलं एक. कुणी सांगितले ऐकून घ्यायला त्यांचं? त्यापेक्षा जॉब सोडून आपल्या रानात राबलेलंच बरं. तुला एक बोलू का सागर? बोल की. तू इथे राहून लाख रुपये कमव तरी तुला कोणी किंमत देणार नाही, पण तू बाहेर जाऊन जॉब केलास भले तू 5,000 कमव तरी लोक तुला किंमत देतील. कारण आपल्या गावात कसं आहे माहिती आहे का, बाहेर जाऊन जॉब करणाऱ्या व्यक्तीला किंमत दिली जाते आणि गावात राहणाऱ्या व्यक्तीला बेरोजगार म्हणलं जातं. होय, बरोबर आहे तुझं. आपल्यालाच बघ ना गावात काय म्हणतात. माहिती आहे गाव सोडू वाटत नाही आपल्याला, पण गाव सोडून जाणारे तर कुठं सुखाने राहतात. अरे मी काय म्हणतोय, आपण गावचा कशाला विचार करायचं? आपल्या मनाला जे वाटते ना तेच आपण करायचं. आणि आपण गावात राहतोय का बाहेर राहतोय हे महत्वाचं नाही, आपण 4 पैसे कमवतोय की नाही तेच महत्वाचं. अरे पण जॉब करणाऱ्या मुलांचीच लग्न होतात. बरं जाऊ दे तिकडे, त्यो आपण दुसऱ्याच विषयाकडे वळायला आलोय. पण मी काय म्हणतोय, तुम्ही कुठल्या विषयावर बोलत होता? बरं ते जाऊ तिकडे. ती लगा मध्यस्थी तुला ओळखा लागले, काय केलेस त्याचं? त्या मध्यस्थीच्या तर अरे नुसतं माग लागले बघ. त्या स्थळाचं काय झालं, ह्या स्थळाचं काय झालं. ते स्थळ कमी आणि पैसे जास्त मागतंय. अरे मग त्याची जिरवूया का आपण? काय करायचं आपण? तुला एक प्लॅन सांगतो, चांगली जिरवू त्याची. त्याच्यामुळे मला आबा पण ओरडायला लागलेत.
चांगली जिरवूया त्याची. बरं चला. जान जानी है जाएगी एक दिन. नमस्कार हो. अरे बापरे, तुम्ही आज बरी आठवण झाली माझी. ते माझ्या मुलीला स्थळ हे पाहायचं होतं म्हणताना तुमच्याकडेच याल तुम्ही. जायला म्हणजे अजून मिळालं नाही काय स्थळ? 100% मिळणार पण नाही. अहो तुमची पोरगी आहेच त्या मापाची. हे पा, माझी मुलगी कशी वागू दे, तिची मापं काढायची तुम्हाला कोणी अधिकार दिला? जायला वाईट साईड स्थळ घालवायला नको. बरं चुकलं माझं. स्थळ बघायचं आहे ना? अहो मी तुम्हाला माझ्या मुलगीसाठी स्थळ शोधा म्हणून आले आणि तुमचं भलतंच काहीतरी. अहो तुमच्या पोरगीनं मागच्या तोंडावर आबरू घालवली माझी, मग कसं बोलणार मी? होय, माझी मुलगी चुकीची वागली आहे, पण ते इथून पुढे असं नाही वागणार. नक्की ना? हो. बर बघूया काहीतरी. बर ते बायोडाटा दाखवायचं 1000 रुपये मारा ऑनलाईन. अहो ती मुलांच्याकडून घ्यायची असते. आता मुलगा आणि मुलगी भेद करायचं नाही. इतरही म्हणताय माझी मुलगी मुलग्यापेक्षा काय कमी आहे काय, आणि पैसे द्यायचे फक्त मुलग्याकडे घ्या म्हणताय वे. आईला तुमचं भारी आहे की, म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी फक्त मुलगा मुलगी एक समान, आणि आम्ही काय केलं तर आमच्या मुलगीची बाजू. असं नाही चालायचं आपल्या इथं. 1000 रुपये द्यायला लागते तर चालतोय बघा मी. बरं ठीक आहे, तुमचा नंबर सांगा, मी तुम्हाला ऑनलाईन पाठवतो. 030316 मिस कॉल मारतो बघा, तेवढं पाठवा मगच जातो मी. बरं ठीक आहे, मिस कॉल मारा, मी तुम्हाला पैसे पाठवायची व्यवस्था करतो. हां ठीक आहे. तू बसलाय होय. सागर, बोला की आबा. अरे त्या स्थळाबद्दल काय परवा पण काय सांगितलं नाहीस, तसाच निघून गेलास. हा अरे काय तुझं होकार आहे काय नाही काय कळतोय का नाही आम्हाला? काय कळतोय का नाही? अहो आबा थोडे दिवस थांबा की हो. अरे थोडे दिवस म्हणजे किती दिवस थांबायचं? आता काय प्रमाण आहे की नाही? माझं एक थोडं काम आहे, तेवढं आवरतो आणि मग सांगतो की तुम्हाला. अरे महत्वाचं काम किती दिवस आहे? अरे तू काय सांग, निर्णय सांगितल्याशिवाय कसं काय करायचं आम्ही? सांगतो की आबा, तुम्हाला सांगितले पुढे होकार कळवा, फक्त एक थोडे दिवस थांबा. अरे होकार नुसतं कळून काय करायचं? पुढे बघायला पाहिजे नवं लग्नाचं. बघूया की आबा, अजून मस्त आहे दिवस. अरे मस्त दिवस किती दिवस आहेत रे मस्त? अरे निम्म आयुष्य चालू तुझं, तुला काय कळते बिळते का नाही? हो निम्म कुठं आबा, आत्ता 27 संपूर्ण 28 लागले. अरे पण तुझं 27 संपूर्ण 28 लागले, पण माझं वय लागलंय त्याचं काय? हा अरे त्या मध्यस्थाला पैसे देऊन बसलोय 500 रुपये. तुम्हाला सांगितलं होतं आबा, त्या मध्यस्थाच्या नादाला लागू नका. तुम्ही ऐकत नाही, त्याला सारखं पैसे देतो आणि तो सारखं पैशासाठी तुमच्या मागे लागतोय. मग तुझं लग्न ठरणार म्हटल्यावर मी काय करणार सांग ना तू? हो ठरत कसं नसते आबा, आपल्याकडनं होकार द्यायचं राहिले ना. होय की, पण तू देतच नाही होकार ना. मग थांबा की आबा, थोडे दिवस थांबा सांगितले की तुम्हाला. अरे थोडे दिवस म्हणजे किती दिवस? एक काम आहे माझं, आवरतो आणि मग करूया आपण. बरं ठीक आहे, तिकडे जाऊ दे विषय. बरं उद्या सकाळी का नाही तुझ्या तिकडे जाऊया, लवकर उठ. आत्तेडाने काय काम काढलंय आणि सकाळी लवकर कशाला जायचं? अरे लय दिवसाला भेटलो नाही. तू दोन वर्ष पुण्यात होतास का नाही, त्यामुळे भेटलो नाही, म्हणून भेटून या रे. मग आबा मी कशाला येऊ? तुमचं जाऊन भेटून या जावं की, मी आहे घरात. एवढ्या लांब मी एकटा जाऊ? हा मला एवढी लांब गाडी चालवायची होती का तेव्हा? तू गाडीवर चालवत मला नाही की? हा बरं ठीक आहे, जाऊया. आवरा सकाळी लवकर. बरं ठीक आहे, सकाळी मात्र आवर नक्की. हा आवरतो, पण तिथं लय वेळ करायला नाही, लगेच यायचं बघा. अरे कशाला भेटायचं नाही, यायचं. ठीक आहे, ओके. हा येऊ का गावात जरा? जो भी चाहूं वो मैं पाऊं, सारी दुनिया पर मैं छाऊ. आईला या सागऱ्याच्या त्याचं काम घेतल्यापासून पैसे यायचं बंद झाल्यात, पनवत आहे ही. काय मध्यस्थी हा काय नाही, बोला की काय म्हणताय? ते नव नुसतं सागऱ्याकडेच लक्ष आहे तुमचं, आम्ही बी आहे की लग्नाचं. बघ आपलं कसं असतंय माहितीये काय, लुळा असू दे, पांगळा असू दे, मुक्का असू दे, बहिरा असू दे, जो आपल्याला पैसे देईल त्याच्याकडे आपलं लक्ष. बरं बोल, काय काम होतं तुमचं? पाहुणीची एक पोरगी आहे, तिला एक चांगलं स्थळ बघायचं आहे. आता तू तर म्हणलास तू लग्नाचा आहे, करून टाक की मग तिच्या संग लग्न. तुमच्यात होत नाही वे. हे ती पार्टी लई जबराट आहे, एकदम लॉर्ड. असं नसतं, एखादा बायोडेटा जर घेऊन गेला तरी लाखभर रुपये टाकणारी माणसं आहेत ती, आणि ती आम्हाला कशाला शेतकऱ्याला देतील होती? काय तुम्ही बायोडेटा घेऊन गेलो आणि आज अडवून देतील लगेच? आईला जातो. अहो आता कुठं चाललाय? बसा जरा.
ती सगळी जॉबवाली आहे ती 6:30-7 नंतर सगळे येते घरात. जातो मी, असं करतो 4ला जाऊन बसतो तिथे मी. 4ला जरी जाऊन बसला तरी तुमचं 6:30-7च्या पुढंच काम होणार. अरे 1 लाख रुपयासाठी मी आत्ता जाऊन बसायला तयार आहे. बरं आता तिथं जायचं म्हटलं तर 200 रुपये लागणार, तेवढं दे की मला पेट्रोल अरे टाकायला. काय 200 रुपयाचं घेऊन बसलाय तुम्ही? अहो असं नसतं गेला तर लाखभर रुपये असंच फेकून देतील तुमच्या समोर, पण स्थळ मात्र त्या तोला मोलाचं पाहिजे. लाख रुपये देतील. बरं पेदरचं पेट्रोल टाकायला काय मग हरकत नाही? काहीच हरकत नाही. चालते, मी 6 वाजता जातो तिथं, काय प्रॉब्लेम नाही. मग 6ला जायचं, पण 7-7:30 पर्यंत येतात. तिथं पोचायचं, बरोबर पत्ता पाठवतो त्या टायमिंगला तिथं पोचायचं. आम्ही पण वाट बघतो. मी बी तिथं जाऊन सांगतो पाहुणेसनी. ॲडव्हान्स तेवढं सांगा. काय ॲडव्हान्स काय घेऊन बसलाय? 50,000 असं चहा पाण्याला देऊन टाकते हो. बरोबर काय होते मग, जातो आज मी. ठीक आहे, जाऊ का मग मी? पत्ता पाठवतो. हिला चांगली सुपारी मिळाल्या, देवाला पाया पडून जाऊया. सुपारी सक्सेस होऊ दे. नमस्कार. हाय का इथं? अहो तुमचं काय ठरते का नाही? मी फोन चालू करणार आहे बघा. एक काम करा, आजच्या दिवस थांबा, उद्या सांगतो तुम्हाला. नाही आता 1000 रुपये माराच, ऑनलाईन 1000 रुपये मारा. आता परवडत नाही मला 500. कुठलंही सुटलं तुम्हाला पैशाशिवाय दुसरं काय येत नाही काय? म्हणजे आम्ही पैसे मागितले त्याचा त्रास होतोय. आम्हाला किती त्रास होते हे तुम्हाला कळत नाही. आम्हाला मानसिक त्रास होतोय. 50 वेळा लोकांचे फोन येतात. आम्ही पेट्रोल पदार्थ घालून हिंडत असतोय. तुम्हाला हे पैसे घेताना लगेच त्रास होतोय. मला वाटतंय की नाही तुम्ही आहे की नाही तुमच्या पोराला साधू म्हणून सोडा. ज्या यायला 50 लपडी करणारा माणूस तो दर निर्णय देण्यात आलाय. मार्केटमध्ये 50,000 अडकले आहेत माझे. साधू काय संन्याशी लागलाय सांगायला लफडेबाज आहे म्हणून? पोरग्याबद्दल काय बोलता तुम्हाला लाज वाटत नाही का? की तुमच्यासारख्या गरीब लोकांचं आहे ना, काम घेतली तीच चुकलं आमचं. मोठमोठ्या पार्ट्या घ्यायला पाहिजे होती. आज एक पार्टी आल्या, ॲडव्हान्स 50,000 देणार आहेत. हे यायला तुमच्या नादाला लागलोय मी. 50,000 देतात. 50,000 तुम्हाला जावा. तिथं पण आलाय, देवाला आलोय मी. लागलाय शंभो करतोय नुसतं. पैशाशिवाय दुसरं काय येतंय काय? नुसतं त्रासाशिवाय दुसरं काय नाही. पैसा पैसा. आजचं तेवढं काम होऊन दे, 50,000 ॲडव्हान्स होऊन दे. एक नारळ देतो. गेलं काय त्याच्या यायला पण होती. काम व्हायला पाहिजे बाबा. इकडं काय इकडं 100% इकडंच असणार आहे. फार अंधार दिसा लागला आहे. कुठं घावायचा फॉर्म हाऊस लयच आता आहे वाटतं जंगलात. यायला श्रीमंत लोकांची लई नाटके असतात बाबा. कुठल्या जंगलात फार्म हाऊस बांधले काही कळना. खरीच्या पुढं आल्यावर हाय, पण इथं काय दिसत. सूला उतरूया मग जाऊया पुढं. कुठं आलो नेमकं? आईला लई जोराच्या आल्या. हा बाहेर रिंगण निघतंय. ह्याच्यासारखं सुकटच नाही. काय भारी वाटतंय रिंगण काढायला. येऊ मस्त. आईला इथं कोण दिसना. आवाज कुठं यायला लागलाय. भूतभीत नाही ना व? अरे भूत आहे काय? राम 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 राम
राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम पैसे नादात कुठं आले मी राम भूतानं आणलं रे मला निवार आणलं भूताने परत इथं काही येणार नाही बरं दिसत सोड मला माझ्याकडे लिंबू आहे माझ्याकडे लिंबू आहे माझ्याकडे लिंबू आहे राम
अगं श्रावणी हं? तुला एक सांगायचं होतं. बोला की पप्पा. अगं मी त्या मध्यस्थीला भेटलो होतो. मध्यस्थी? कोण मध्यस्थी? अगं तो नव्हता का ते आपल्या घरी स्थळ आणलेलं, तू नकार दिलतीस आणि तो मंदिरात भेटला होता आणि तुला म्हणाल तर पैसे देतो दे. तो? हा तुम्हाला दुसरा कोणी भेटला नाही होय? का काय झालं तर? आता तुम्हाला माहिती नाही त्यानं काय काय केलंय, किती खराब माणूस आहे तो, तुम्हाला सगळं माहिती आहे. होय माहिती आहे, पण काय करायचं, गावात एकटाच मध्यस्थी असल्यामुळं अवघड झाले. ते पण आहेच, पण तो ना खूप खराब माणूस आहे. त्यानं सगळा लग्नाचा खेळ मांडलाय, नुसता पैसा पैसा करतोय. तो माणूस ना पैशासाठी काय पण करू शकतोय. मग आता तुझा विचार काय आहे ह्यावरती? तुम्ही ना आपल्या पाहुण्यांना बोलून बघा ना जरा काय म्हणतात ते. अगं पाहुणे अशा गोष्टींच्याकडे लक्ष देत नसतात, मग मी तर त्यांच्याकडे कशाला गेलो असतो. ठीक आहे, मग बघा काय होतंय ते. बरं ठीक आहे, मी बघतो काय ते. एवढं स्थळ बघून झालं की मग तू जा पुण्याला. मग बर ठीक आहे. विषय येतोय का नाही कोणास ठाऊक. त्याला सांगितलेल्या टायमाला तर कधी गडी हजर राहत नाही. कायमची बॉम्ब आहे त्याची, लेट नाही यायचे. काय माझीच आठवण काढायलास काय? तुलाच आता शिवा देतो तो विचार. का रे? अरे काय टायमाला येत नाहीस काय नाहीस. बरं ते जाऊ दे, काल मजा आली का नाही? अरे लय मजा आली. मी तर एवढा मारला म्हणतोस त्या मध्यस्थ्याला, लय म्हणजे लय मारलो. आबा सारखं ओरडायचं का नाही, त्याचा राग सगळा भरून निघाला बघ तिथं. पाक झिरली असेल बघ तिची आता. मग काय पार फाटून हातात आली असणार आहे बघ त्याची. अरे मला तर काय वाटते माहिती आहे, ते रासारी चादरातनं बाहेर पण आलं नसणार आहे. आता इथनं पुढं रात्रीचं म्हणलं तर ते स्थळ कोणाला बघायला जात नाही बघ. तू तसं पण काय म्हणू नको बाबा. माणूस का नाही पैशासाठी का नाही काय पण करू शकतोय. होय तुझं पण बरोबरच आहे, पैशासाठी माणूस फार लांब जातोय बघ. हा जसं की मी, बरोबर ना? अरे तुझं तसं नाही रे. अरे तू पैशासाठी नाही गेलेलास रे, तू तुझं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी गेलास. अरे कशासाठी का जाईना, पण लांब गेलोय का नाही मी. बरं हे सगळा विषय राहू दे. तो आण्या कुठे गेलाय? सकाळी फोन केलो, फोन पण उचलला नाही, आणि सकाळी मला कुठं दिसलं पण नाही. त्याचा काय मेळ वेळ आहे का नाही? अरे सकाळी मला ते भेटला होता. काय म्हणला? मला म्हटला काहीतरी त्याचं महत्वाचं काम आहे आणि ते बाहेर जाणार आहे आणि संध्याकाळपर्यंत येतो बोललाय. बरं ठीक आहे, संध्याकाळी आला का नाही आपण भेटूयाच त्याला. भेटायच की. शिव का आलाय? अरे तुमच्याकडे काम होतं. काय काम होतं रे? ते तुमचा मध्यस्थी नाही का? ए आमचा बिमचा काय मध्यस्थी नाही बाबा, तो फक्त माझी स्थळं बघतोय. अरे तेच रे, त्यानं पण माझ्यासाठी एक स्थळ आणलेलं. बायोडाटा दिलता, त्या पोरगीची जरा माहिती काढायची होती. होय काय? काढे की माहिती. जरा बायोडाटा फोटो दाखव बघे. तुला बायोडाटा बघायचा आहे का? हे बघा. भावा करून टाक हिच्याशीच लग्न, एक नंबर पोरगी आहे. ए तिच्यासोबत काय लग्न करून करतो? हे म्हणतोय त्या पोरगीसोबत लगीन कर, तू म्हणतोयस करू नकोस. काय विषय आहे काय? तू ह्याचं काय ऐकू नको, तू माझं ऐक. करून टाक. बघ तू ह्याचं काय ऐकू नको, तू माझं ऐक. मला सगळी माहिती आहे त्या पोरगीची. म्हणजे तुला कसं माहिती त्या पोरगीबद्दल सगळं? अरे माझा जोडदार आहे ते शेजारी, आणि माझं सारखं जाणं येणं पण असतं त्याच्याकडे, त्यामुळे मला सगळी माहिती आहे तिथली. मग सांग की काय माहिती आहे तुला? अरे त्या पोरगीचं बाहेर कुठं तर चालू आहे. मग असू देखील लग्ना अगोदर सगळीच करतात, त्यात आपण कुठं साजूक आहे? होय बरोबर आहे तुझं. अरे काय बरोबर आहे? एका जागी नाही, दोन दोन जागी चालू आहे त्या पोरगीचं. हे बघ, एका जागी असू दे नाही तर दोन जागी असू दे, माझं लगीन ठरू दे नाही ठरू दे, पण मी त्या पोरगी बघायला जाणारच आहे. आणि त्यात ते मध्यस्थीने एक पैसे घेतले ना, त्यामुळे तर मी पोरगी बघायला जाणारच आहे. बरोबर आहे तुझं, तू बिंदास्त जा.
आणि त्याच पोरगीशी लग्न कर. बर चालतंय, येऊ काय मग? होय सागऱ्या, तुला काय एवढं वाईट वाटायलंय रे त्या श्रावणीला पोरगे स्थळ बघायला चाललंय म्हणताना? का काय माहित नाही, पण मनाला खरंच लय म्हणजे लय वाईट वाटाले नव? मग याचा विचार तू पण कर, त्या श्रावणीला पण हेच वाटत असणार आहे तुझं ऐकल्यानंतर. खरं काय? अरे मला तर असंच वाटतंय. तू काय जो निर्णय घेतलायस तू नीट विचार करून घेतलायस ना? होय, मी सगळा नीट विचार करूनच निर्णय घेतलाय. तर जो कोणी मुलगा येईल ना त्याला मी होकार देऊन मोकळी होणार आहे. पुढे जे काय होईल ते होईल. तुला माहिती आहे, मी मुद्दाम सागरने लग्नाला होकार दिलाय म्हणून तुला सांगितलेलं. होय, कळलं मला ते नंतर. पण तू असं का वागलास? तुझ्यामुळे आमच्यात भांडणं लागली आणि आता तर पार टोकाचा निर्णय घेण्याची वेळ आली आमच्यावर. पण तुला असं करून काहीच वाटलं नाही का? तुला सागरची किंमत कळावी म्हणून मी असं वागलो. होय का? म्हणजे मला त्याची काय किंमत नव्हतीच तर? कसली किंमत? अगं तुझ्या पायी त्यानं काय काय केलं, तुझ्या म्हणण्याप्रमाणे तो वागत होता, पण तू काय करायचीस? नेहमी त्याच्यावर चिडायचीस, भांडायचीस. अगं तुझ्यामुळे त्यानं त्याचा स्वतःचा जॉब सुद्धा सोडला, हे तुला माहिती आहे का? हो, मी मान्य करते की मी चुकीचे वागले. पण तू जे काही केलंयस ना त्यामुळे आम्ही एकत्र यायचं लांबच, पण आता आम्ही कायमचं लांब गेलोय. आणि तुला मी एक सांगते, माझी जी चिडचिड होती ना ते माझं प्रेमच होतं त्याच्यासाठी. चिडचिड? अगं कसली चिडचिड? तुझ्या ह्या चिडचिडीमुळे तुम्ही दोघं वेगळं झाला, हे माहिती आहे का तुला? तुला काय वाटलं आम्ही दोघं एकत्र येऊन मी काय प्रयत्न केला नसेल? आता त्यालाच नाही यायचं तर मी काय करणार त्याला? आता ना माझी मानसिकता संपली त्याला समजून सांगण्याची, म्हणून मी हा निर्णय घेतला. बघ आता तुझं तू, कारण आता तुझ्या पाठीस साथ देणार कोणी नाही. हो काका, एक मिनिट थांबा की. मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय. ते धनाजीराव कोण? धनाजीराव लाडका? हा, मी त्यांचा चुलत मोठा भाऊ आहे. पण तुम्ही मला कसं ओळखलं? अहो ते माझे चुलत आत्याचे मिस्टर आहेत ना, त्यांच्या कार्यक्रमात मी तुम्हाला बघितलं, तिथंच ओळखलं. बर बर बर. तुमचं नाव काय? माझं नाव प्रमोद हाके. प्रमोद हाके का? तुमचं? सचिन लाड देशिंग. जयसिंग? का हो, काय झालं? काय झालं नाही, पण आता होणार आहे माझं लग्न. देशिंगमध्ये तुमचं लग्न? होय. अहो आमच्या भावकीमध्ये सर्वात मोठा मीच आहे आणि मला माहित नाही, असं कसं होईल? ते काय माहित नाही. थांबा, तुम्हाला पोरगीचा फोटो दाखवतो. बरं दाखवा. हो का? हां बरं, मग तुम्ही काय करता? मी पुण्याला जॉबला होतो, चांगला पगार होता, पण आता सोडून शेती करतोय, कारण की आपली 4 एकर बागायतदार शेती आहे. आता शेतीत बक्कळ पैसे मिळतात म्हणल्यावर शेतीतच असतोय. बरं, मग मी तुम्हाला एक सांगू? बोला घेऊ. तुम्ही जो आता ज्या मुलीचा फोटो दाखवलात ना, हा, त्या मुलीचं मी वडील आहे. थांबा काका, पाया पडतो. राहू दे राहू दे राहू दे. पण मला एक सांगा, तुम्हाला मुलीचा फोटो कुठून मिळाला? ते आमच्या मध्यस्थीने दिला हो फोटो. मध्यस्थीने दिला? बरं ठीक आहे, मग केव्हा येते मुलगी पाहायला? काय कधी? उद्या येते की. उद्या? चालेल की, पण उद्या या, पण मध्यस्थीला घेऊन येणार का? झालं नाही नाही, मध्यस्थीला घेऊन येत नाही, आमच्या घरची लोक घेऊन येत. तुम्ही नाहीतर तुमचं लग्न ठरायच्या ऐवजी की नाही पैसे उकळायचं आणखीन लग्न मोडायचं कार्यक्रम तो जास्त करेल.
चालते हा फक्त मध्यस्थीला घेऊन येऊ नका म्हणजे झाले. नाही हो काका, एवढंच करा. मला लगीन करायचंय. माझं मी येतो. हा ठीक आहे. हा. आबा उतरा जरा. काय झालं? अरे गाडी का थांबवलीस? थांबा की सांगतो. गाडी का थांबवली? आबा ते ते काय झालं? तुम्ही मला सारखं सारखं स्थळाचं विचारत होता ना. अरे मग ही इथं थांबवून गाडी बोलायची जागा आहे का? वेळ आहे का ही आता बोलायची? मी तुम्हाला सांगायचं म्हणत ना सारखं पुढे पुढे ढकलत चालू आहे. पण नाही, आज मी तुम्हाला सगळं सांगणारच आहे. काय झालंय? काय अडचण आहे का? तुम्ही मला विचारत होता स्थळाचं काय झालं, तुझा निर्णय काय आहे. पण मी सारखं ती वेळ मारून घेत होतो आणि तुम्हाला मी सांगत नव्हतो. थोड्या वेळाने सांगतो, परत सांगतो. पण असं का करत असेल तुम्हाला काय समज नाही. पण तुझ्या मनामध्ये काय जे चाललंय की नाही ते मला कसं कळणार? सांग तू. पण मी तुम्हाला कसं सांगू मलाच काय कळणार झाले. बघ काय सांगायचं ना ते बिनधास्त सांग. हा का मी तुला मारणार आहे का? बोल तू. आबा मी एका मुलीवर प्रेम करतोय. काय? आणि आता लेखा हे आत्ता सांगतोयस तू? अरे आपला पैसा वाचला असता, वेळ वाचली असती. हा आणि एवढे दिवस घालवलं हे सांगायला? मी तुम्हाला सांगणारच होतो, पण कसं सांगायचं मला काय समजणं झालं. अरे काय सांगायचं ना ते बिनधास्त सांग. हा टेन्शन घेऊ नकोस, बोलून टाक. होय आबा, पण 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 काय झाले काय? पण ती मुलगी श्रावणी आहे. अरे कोण श्रावणी? आपण पहिल्यांदा जी मुलगी बघायला गेलो होतो ना तीच ती श्रावणी. काय? हो आबा. अरे ज्या मुलीनं आपला सरळ अपमान केला, आपल्या लग्नाला नकार दिला आणि ती मुलगी तुला पसंत पडल्या, तिच्यावरती तू प्रेम करतोयस? आबा त्यावेळी आमची ते भांडणं झाली होती म्हणून तिने नकार दिला होता लग्नाला. आता मला सांग, आता जर ती भांडत असेल तर आयुष्यभर काय करणार आहे? भांडणारच की. तुझ्या मनात नेमकं काय चाललंय ते सांगशील का आता? मला समजे ना काय झालंय काय नाही ते. आणि मला माहिती आहे तिनं आपल्यासोबत वाईट वागल्या आणि आता आमची भांडणं पण ना शेवटच्या टोकापर्यंत गेली. आता एक काम कर, श्रावणीचा विषय सोडून दे. आपण परवापूर्वी बघायला गेलो होतो का नाही? ती तुला आवडल्या ना? ती चांगली आहे ना? ती पोरगी श्रावणीपेक्षा तर छान आहे आणि तिचा स्वभावही चांगला आहे. मग एक काम कर, श्रावणीचा विषय सोडून दे आणि नवा प्रवास सुरू करतो आता. पण मला जमेल का आबा? जमणार की. अरे आयुष्यामध्ये का नाही अनेक प्रसंग येत असतात, सुखदुःख येत असतात, पण आपलं जगणं का नाही आनंदी ठेवायला पाहिजे बघ. आणि हे लक्षात घे, जर आपण रस्त्याने चाललोय आणि त्या रस्त्यात जर खड्डा आला तर त्या खड्ड्याच्या बाजून जाणार की खड्ड्यातलं जाणार आपण? खड्ड्याच्या बाजूने. का? कारण आपल्याला दुखापत होणे आणि आपल्याला त्रास होणे म्हणून आपण सरळ सोपा मार्ग निवडतो. मी तुला हेच सांगतोय की आपण सोपाच मार्ग निवडायचा, अडचणीचा मार्ग निवडायचा नाही. हा हे काय सांगतोय ते लक्षात घे, त्या पद्धतीने वाग. श्रावणी एक मिनिट थांब, मला बोलायचं आहे. पण मला नाही बोलायचं तुझ्याशी. पण मला बोलायचं आहे ना. बर बोल बाबा, तुझं काय ते मिटवून टाक एकदाच. तुला नवीन स्थळ येणार आहे काय बघायला? हो, पण तुला काय करायचं? मी विचारतोय ना तेवढंच सांग, बाकीचं तू मला विचारू नकोस. होय का? पण तू कोण मला विचारणार? तुला तर चांगलंच माहित आहे मी कोण आहे ती. होय माहिती आहे की कोण आहेस तू ते. मला फसवून दुसऱ्या मुलीशी. काय दुसऱ्या मुलीशी? जसं तू समजतेस का नाही तसं काय नाही. जाऊ दे सोड, तुझ्याशी बोलण्यात काय अर्थच नाही. कामाचं बोल, मला का थांबवलंयस इथे? मला खूप काम आहेत, तुझ्यासारखी मी मोकळी नाही. बरं ठीक आहे, जे स्थळ बघायला येणार आहे ना तुला ते चांगलं नाही. होय का? ते माझं मी बघेन ना, चांगलं वाईट तुला काय करायचं? मी तुझ्या भल्यासाठी सांगतोय, तू मुलगा चांगला नाही. ऐक जरा माझं. तू माझं किती ऐकलंस? मला सांगायला आलायस ते नाही, परवापर्यंत पूर्ण घायला आली होतीस आणि आज इतक्यात लगेच बदललीस. हे पण मी तुझ्याकडूनच शिकले. होय काय? होय. बर जाऊ दे, पण एक लक्षात ठेव, त्या पोरग्याला होकार देऊ नकोस, नाहीतर पूर्ण आयुष्य बर्बाद करून घेशील.
अरे काय काय भावा, आज गावात काय भानगड? अरे उद्या पोरगी बघायला जायचं आहे, त्यासाठी जरा नटायचं म्हणतोय. तर केस कापतो, जरा दाढी करतो, मस्तपैकी जरा फेशियल करतो, म्हणजे कसं उद्या चांगलं दिसलं पाहिजे बघ. तरीच म्हणलं तू गावात कसा का आला, त्याशिवाय तू असं येणार गावात. बर येतोच काय, जरा कपडे पण आणायचे. नाही नाही नको, मला लय काम आहे, तिथे सागर यायला लागलाय, त्याची वाट बघायला लागलोय मी. मला सांग, तू जिच्यासाठी एवढं करायला लागलाय, केस कापालाय, जाडी करायलाय, फेशियल बी करणार आहे, ती पोरगी कोण आहे? ती पोरगी लाखात येत आहे. तुला म्हणून सांगतो, माझ्या उभ्या आयुष्यात अशी पोरगी मला भेटत नसते. काय सांगालय, कुठं दाखवच मग आता मला बघायचंच आहे कोण आहे ती. लका तू बरोबर बोलास लागा, तुझ्या उभ्या आयुष्यात असली पोरगी माही नाही म्हणजे ती जाऊ दे, तू तुला होकार दिला. होकार होकार काय द्यायलाच पाहिजे. सांगतानाच सांगितले 10 एकर शेती आहे, त्यातली 4 एकर बागायतदार आहे, मग होकार का देणार नाही मला ती पोरगी? बरोबर आहे लगा तुझं, धन्य आहे तुम्हाला. तुम्ही राव काय खरं नाही, कसं बी काय बी सांगून राव लग्न करा, पट्ट्या पाडालाय तुम्ही. एकदा लगीन होते बघ, बस बाकी काय नको आहे बघ. बरं जाऊ काय? जावा जावा, नंबर लावा. चालते. मलाही बघ असते पट्ट्यातले कोण असते तर. काय राव माणसं खरं बोलत नाही, ती गणवून लग्न करायला लागले ती. पप्पा तुम्हाला एक बोलू का? बोल की. आज मला पाहायला स्थळ येणार आहे का? अरे होय की, माझ्या लक्षातच नाही बघ, तुला आज पाहायला स्थळ येणार आहे ते. आणि माझ्या कसं काय लक्षात नाही हेच मला काय कळलं नाही. बरं कोणतं आहे स्थळ? चांगलं आहे ना? होय, स्थळ चांगलं पण आहे आणि आपल्या पाहण्यातला पण मुलगा आहे. काय करतो मुलगा? मुलगा होय, शेती करतोय. काय शेती? होय. पण मी तर जॉब करते आणि तुम्ही मला शेतकरी मुलगा पाहताय होय? अगं तो मुलगा पहिला पुण्याला जॉबच करत होता, पण त्याची शेती जास्त असल्यामुळे तो शेती व्यवसाय करायला आला. आणि तो तुझ्या जॉबपेक्षाही शेतीमध्ये जास्त पैसे कमवतोय महिन्याला. हो, पण शेती आणि जॉब नाही जुळत पप्पा. अगं होय, माहिती आहे मला जुळत नाही, पण मुलगा लगेच आला आणि लगेच लग्न ठरलं, असं होतंय का? पण बरोबर आहे तुमचं. बघूया पुढच्या पुढं. ठीक आहे. हा, हे तर थांबलाय सोय, मी लगा तिकडं उडका लागलोय. अरे घरात बसून टाइम जाईना, मग आता काय करायचं म्हणून इथे येऊन बसतोय बघ. बर तुला एक सांगायचं होतं. काय रे? तुला सांगू की नको हेच कळण झालंय मला आता. अरे बोल की बिंदास तू. त्या श्रावणीने स्थळ बघायला सुरुवात केली. होय माहिती आहे की मला. पण तुला माहिती आहे का तिला पाहायला कोण जाणार आहे ते? माहिती आहे की, तो आपला रोट्यातला पम्या. काय? तुला नाही कधी कळालं? अरे मला पम्याने येऊन सांगितलं, आणि त्याला तर कुठं माहित आहे आमचं चालू आहे ते. मग तुला लय भारी वाटलं असेल का, कारण तुझ्या मागची पेढा जाणार म्हणून. नाही रे, ते ऐकली की नाही तेव्हापासून कशात मनच लागेना. जाईल तिथं तिचाच विचार आहे डोक्यात आता. मला वाटलं तुला हे ऐकल्यावर लय आनंद होईल, पण तुझा विचार बघून असं वाटायलंय की तुझ्या मनात तिच्याबद्दल वेगळाच विचार सुरू आहेत आता. तू म्हणतोयस ते पण बरोबर आहे रे, पण कसं आहे तिचं लग्न दुसऱ्यासोबत, मग कसं मन लागणार तूच तर सांग. मला वाटतंय बघ श्रावणाला पण असंच वाटत असणार. तू पण दुसऱ्या मुले पाहतोस म्हटल्यावर तिला पण कसं तर वाटत असणार ना. होय, पण तिने जर येऊन प्रेमानं बोलली असती तर चाललं असते की, पण तिचं काय नाही, सतत भांडतच असते. अरे ती भांडणारच आहे तुझ्याशी. पण का? कारण मी तिला सांगितलं होतं तुझं लग्न ठरलंय म्हणून. काय तुला काय अक्कल बिक्कल काय आहे का नाही? तू कशाला सांगायला गेलास तिला? मला अक्कल आहे म्हणूनच मी तिला सांगितलं. पण का सांगितलंस तू? कारण तुम्हाला तुमच्या प्रेमाची किंमत कळावी म्हणून. तू कराय गेला दुसरं, आता होऊन बसले तिसरं, आता यात काय करायचं सांगतोच. तू टेन्शन नको घेऊ रे, मी आहे की. पण तू करणार काय? आता आपण त्या प्रमोदला पोरगीच बघून द्यायची नाही. प्रमोदला पोरगी बघून नाही?
मग नेमकं काय करायचं आपण? तू चल मी सांगतो तुला. ठीक आहे चल. नमस्कार हो. हो नमस्कार, तुम्हालाच विचारते. नमस्कार. नमस्कार. काय आज गावात लवकर आलाय? होय, गावात यायच नाही का मी? नाही, गावात येऊ शकताय, पण तुम्हाला एक बोलू का? बोला की. तुमचा आज असा चेहरा पडल्याने हे का दिसतोय? माझा चेहरा पडला ना हो. तुम्हाला काय अडचण आहे का? नाही अडचण नाही, पण माफ करा, माझं काय चुकलं का? नाही, तुमचं काय चुकलं नाही, आमचं चुकलं हो. नाही, काय चुकलं ते नीट सांगशील का? म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाही? तुम्ही काय सांगताय, काय माहीत असेल तर मी सांगणार. कळलं ना, राहू दे, विषय सोडून द्या. हां, ज्यावेळेला वेळ येईल का नाही त्याला तुम्हाला कळेल सगळं. हां, तुम्ही माझा का फालतू वेळ घालवला आहे बघा. हां, राहू दे, तुमच्या नादाला लागण्यात काय अर्थ नाही. जातो, निघतो मी. याला म्हणायचं चोराच्या उलट्या बंबा. मी यांना माझी मुलगी देऊन यांना इवाई करायचं म्हणतोय, तर यांचं काय भलतंच. देवा, अजून नशिबात काय काय वाढून ठेवलंस बाबा. तू माझ्या समोर असलीस ना, मला काय होते माझं मला समजत नाही. तुला एकटक पाहत राहावं असं वाटतं. पण तू भांडतोस ना माझ्याशी. काय करणार, ह्या नाजूक फोटातून नको ते शब्द बाहेर पडतात, त्यामुळे सगळं असं होतंय बघ. पण या नाजूक ओटातून नको ते शब्द बाहेर न येण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, असं नाही वाटत तुला? मग मी नेमकं काय केलं पाहिजे? डोळे बंद कर, सांगते. अरे काय बोलला बिल्लायस काय लगा तू? काय कळते बिळते नाही? तू समजते ती मी नाही. अरे इथं तर श्रावणी होती आता. दिवसा स्वप्न बघायला जरा बंद कर. बरं असंच लय भारी वाटत होते. आईला ते ईशाचं स्थळ बघायला गेलो, भूताने हाणलं. मिळणार तो 50,000 ॲडव्हान्स आणि हॉस्पिटलमध्येच 30,000 रुपये घालवून आलो. आईला या स्थळाच्या नादात मरायला लागते. अहो दादा इथं बसला होय तुम्ही. अहो ते ईशा हुडकून हुडकून दमलं. अहो ते तुम्ही काय स्थळ बघायला जाणार होता, काय झालं त्याचं? आणि मला असं कळालं तुमची काहीतरी मारहाण झाल्या वाटतं. चुकीची माहिती आहे तुला. काय झालं माहिती आहे काय, मी ते ईशा स्थळ बघायला गेलतो, त्यानं सांगितलं संध्याकाळी जा. आणि कुठला पत्ता दिलाय कुठल्या माळाचा, मग तिथे गेलो मी आणि जाणार तेवढं चौकात एक माणूस दिसला. हे धिप्पाडच्या धिप्पाड माणूस, माझ्याकडे लिफ्ट मागितली. बर म्हणलं चालतंय बस, म्हणलं त्याला काय संध्याकाळी माणूस आहे म्हणलं सोड्या. आणि पुढं गेलो की आणि मला म्हणलं दादा मला तंबाखू पाहिजे. अरे त्याच्या आईला म्हटलं तंबाखू मागा लागलाय म्हटलं की 100% भूत आहे. कारण माझ्या आजानं मला स्टोरी सांगितली होती आणि हे पण सांगितलं होतं तंबाखू मागितली की चुना द्यायचा नाही. मग काय तसंच हळूहळू पुढं गेलो, चुना मागितला की. काय सांगताय? मग कन्फर्म झालं ते भूत आहे. आता काय करणार, मग मी काय केलं, म्हटलं भूताला कुस्ती खेळ माझ्या संग. ते पण तयार झाले की. मग काय धरला उचलला आपटला. मग ह्या भांडाभांडीत मला पण जरा लागलं, म्हणून 2-3 दिवस बाहेर गेलतो. म्हणजे त्यानं तुम्हाला मारलं आणि तुम्ही त्याला मारलं, म्हणजे तुम्हालाच जास्त लागलं त्यात. आता मी माणूस आहे, ते भूत आहे,
मग मला जास्त लागणार आहे की. ती नव चादर बिदर नव्हतं ना त्यांच्याकडं. मला असं ऐकून आहे त्या रोडला जाणार माणूस काय करतो असं मी ऐकलंय, चादरीत घेते मारते. असं काय झालं नाही ना तुमच्या बरोबर? तसं झालंय. अवघड आहे. वरती जाऊ दे तिकडं. ती पम्याला तुम्हीच पुरगी दाखवल्या काय? हा होय. आपल्याला काय पैसे दिले त्याला आपण बाहेर लागतो, चक्कर पैसे दिले त्यानं मला. बरं कधी बघा जाणार? हो त्यानं आता 200 रुपये ऑनलाईन मारलं की मी लगेच किक मारणार आहे. ते माळावर रोट्याला तिथं जाऊन हो बांधणार आणि दोघं मिळून जाणार. आता जाणार आहे काय? हा तू का चौकशी करायचं? तुझं बघायचं आहे काय? माझं कशाला बघायचं आहे? बरं जाऊ का मी जातो. अरे बघतो की 200 रुपये. नको झालंय माझं ना. चादरीत मारलेलं ह्याला कसं काय कळालं? लय मारलाय खरं लागा. इथं बसलायस? काय करायचं मग? कशाचा विचार करायला एवढा? तुला तर सगळं माहित आहे. मी आता कुणाचा विचार करत असेल ते. अजून पण विचार करायला सोडून दिलं नाही वाटतं तू. मनापासून प्रेम केले रे, कसं विसरणार तिला? जाईल तिथं तिचाच विचार असतो डोक्यात माझ्या. ते येताना मध्यस्थीला भेटलो मी. काय म्हणतो तू? चाललाय आता पम्याला घेऊन तिला बघायला. बघ तू प्लॅन करूया म्हणत कसं दिवस घालवस बघ. तू आता चालला पोरगी बघायला. समज त्यानं जर आता पोरगी पसंत केली आणि त्यांचं लग्न ठरलं तर मी काय करणार सांग बघूया. अरे आपण लग्नच होऊन द्यायचं नाही ना. कसं होत नाही तूच सांग मला. तू आता गेला आणि ती पसंत आहे म्हणल्यावर काय करणार आहेस? नाही होत. माझ्या डोक्यात प्लॅन आहे एक. कोणता प्लॅन? मागच्या वेळेस जसं आपण त्याला मारलं तसं आता पण मारायचं. तू काय खुळा वेळा झालायस का काय? मागल्या वेळी आपण त्याला प्लॅन करून रात्रीच बोलवलं, ते पण 8 रानात, म्हणून त्याला मारता आलं आपल्या तिघांना. आता जर आपण त्याला मारायला गेलो आणि त्यानं आपल्याला ओळखला तर पूर्ण गावभर दांगा करेल आणि पोलीस कंप्लेंट पण करेल आपल्यावर. आपल्याकडे कोण दुसरा माणूस नाही? या क्षेत्रातला माणूस हाय माझ्याकडे एक. कोण आहे? हाय अजय नावचं एक माणूस आहे माझ्याकडे. ठीक आहे. जायला चिसूर पोट भरायला लागते वाटतं. पोरगी बघायला गेल्यावर तिथं पोहे तर मिळतील. ओ लाट साहेब, अहो इकडे कुठे हिंडा लागलाय? हो जरा गावात चाललो होतो. अहो आम्ही पोरगी बघायला येणार होतो की. अहो असं अचानक अगोदर तर सांगायचं नाही का? मग आता काय करायला? आता सांगायच लागलोय की. अहो आता सांगून काय फायदा? मुलगी गेली 2 दिवस त्यांच्याकडे. अहो त्या पोरग्याला सांगितलं होतं की आता ती पोरग निघाली की. आता काय? आता तुम्ही सांगितलं म्हटलं तिला घेतो बोलवून. चालतंय. आम्ही 2 वाजता येतो बघा. बरं ठीक आहे. या 2 वाजता मी तिला बोलवून घेतो. हा चालतंय की. येऊ. हा, हा. नमस्कार. खाल्लं काय? नको. भाऊ काय काय कसं आहे? काय नाही मानत. बोल की काय काम आहे? एक माझं काम आहे हां. आणि तुला करायला लागतंय ते काम. एकाला मारायचं आहे. तरी तुला माझी आठवण आली होय आज. अरे तू मित्र कमी आणि भाऊ जास्त आहेस. ती आहेच तुझीच की. आठवण येणार होय, मला. होय. एकाला मारायचं आहे. का? काय विषय? माझ्या प्रेमाचा विषय. असलं काम करत नाही आपण. माझ्या प्रेमासाठी एवढं काम करणार नाहीस? अरे लय मोठा विषय नाही काय करायचा आहे. ते माणूस आहे बरं. त्याला नुसतं मारायचं. त्याला कळलं पण नाही पाहिजे कोणी मारलंय ती. मी मारतो पण त्यात माझं नाव यायला नको मध्ये बघ. अरे तुझं नाव यायचा संबंधच नाही. तू त्याला कधी बघितला पण नाहीस आणि तुझ्या संपर्कात पण नाही, त्यामुळे तुझं नाव येणं शक्यच नाही रे. बरोबर आहे. ठीक आहे करूया काम. कुठं मारायचं? मी तुला त्याचा पत्ता त्याचा फोटो तुला मोबाईलला सगळे अपडेट देतो. त्या हिशोबाने तू तिथं जायचं. ठीक आहे. तुम्ही तोंडाला बांधून जावा, तोंड वगैरे पॅक करून जावा आणि त्याला मारा चांगला. चालतं ठीक आहे. कमीत कमी महिनाभर हातरून सोडलं नसाय पाहिजे बघ. काय झालं पप्पा? तो मुलगा आज मला बघायला येणार होता ना? होय आज येणार होती पण काय झालं काय कळेनच की. मी फोन लावतोय तरी फोन उचलणार. मला वाटतं त्यांची गाडी आडवळणी कुठं तर असेल
मोबाईलचं रेंज पोहोचत नसेल, त्यामुळे ते फोन उचलत नसणार आहेत. मग मी आवरायला घेऊ की नको? नको, थांब, आता आवरायला घेऊ नकोस. त्यांचा फोन आला का नाही मग घ्या आवरायला. बरं ठीक आहे. हायला या पम्याच्या लग्नाला हावराय खरं अजून कसं काय आलं नाही. फोनच लावतो. हॅलो पम्या, कुठं आहेस? अरे ब्युटी पार्लर मध्ये काय करलायस? फेशियल? अरे तुझ्यामुळे मला उन्हानं फेस यायला लागलाय. ये लवकर. यायला पोर बघायला पोरगीच्या वर करायला लागला ही. उन्हाचं उगाच आलो लवकर. नमस्कार. नमस्कार. बोला की. काय कुठं चाललायस? पोरगी बघायला. कोणाची पोरगी? कुठं? लाड साहेबांची. का हो? लाडची पोरगी? अरे अरे काय झालंय, काय झालं सांगा तरी. काय झालं? अरे काय झालंय सांगा की रे. अरे अरे का मारलाय ते तर सांगा की. अरे त्या पोरगीला बघायला जायनास तू? माझा जायनास तर तू? माझा धंदा आहे तो. अरे मोबाईल तर तुमचा मोबाईल चोर. कोण पाहिजे? कोण? कोण आहे ती गावडी? हॅलो, हां पाहुणं कुठंपर्यंत आलाय? हॅलो, अहो तुमच्याकडे या लावलं त्या पोरग्याला घेऊन तिचीच वाट बघत उभारलो होतो. आय 2 पोरं कुठून आले आणि हाणून गेली मला. काय तुम्हाला आणि मारहाण? आणि तुम्ही कुणाचं काय वाईट केले? ते तुमच्या पोरगीला विचारावा. मला वाटतंय ती म्हणली त्या पोरगीला बघायला जायचं नाही, गेला तर मारील. तुमच्या पोरगीचं काहीतरी लफडं आहे. उगाच तोंडाला येईल ते बडबडू नका. अहो तुमच्या पोरगीला विचारावं. त्यो ठेवा पण त्याला मोठ घालला सगळा. काय झालं पप्पा? अगं त्या तुला बघायला येणारा तो मुलगा आणि त्या मध्यस्थीला कोणतरी मारहाण केली म्हणे. काय? कोणी होय. मारहाण केली? ते काय माहित नाही, पण ते म्हणतात की तुला जर पाहायला आले तर त्यांना अजून मारणार. पण मला हे कळना की त्यांना कसं कळालं की तुला मुलगा पाहायला येणार आहे. तुझी कुणाची ओळख? नाही, मला काय माहिती. मला नाही काय माहिती. मी आतापर्यंत तुला कधी विचारलं नाही, पण आज विचारतो. बोला. तू बाहेर कुठे एखाद्या मुलावरती प्रेम करतेस का? नाही, असं काय नाही. असतं तर मी तुम्हाला बोलले. ठीक आहे, बघतो काय करायचं ते. अरे सागर, तू काही निर्णय घेतोस का नाही? नाही अजून आबा, मी अजून काहीच ठरवलं नाही. म्हणजे तुझा निर्णय घेण्याची क्षमता कमी आहे. होय आबा, माझी निर्णय घेण्याची क्षमता कमी आहे. काय करणार तुम्हीच सांगा. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. कोणता निर्णय आणि कसा निर्णय घ्यायचा हे माझं मलाच काही समजेना. बरोबर आहे तुझं. होय, असंच आहे. पण तू कोणताही निर्णय घेत असताना नाही, तू चांगला की वाईट हे व्यवस्थित ठरवून घे. आणि जो निर्णय घेशील ना तू योग्य घे. पण काय आबा? काय नाही, सोडून दे विषय. अहो आबा, काय ते सांगा ना नीट. तू त्या पोरगीचा नाच सोडून दे. असं का बोलताय आबा तुम्ही? तुला आयुष्यात जर पुढे जायचं असेल ना तर तुला त्या पोरगीचा नाच सोडून द्यावाच लागेल. हे काय बोलताय आबा तुम्ही? हो, मी सांगतोय तेवढं तू ऐक. काय अडचण आहे काय ते तर आज सांगशील मला. मला ती मुलगी सून म्हणून चांगली वाटत नाही आणि तू जर निर्णय घेणार आहेस ना तू योग्य घे. मला असं वाटतंय की तू माझा आदर करून चांगलाच निर्णय घेशील. काय गरज होती अशी करायची? काय झालं? तुला चांगलंच माहितीये
हा बघ, काय झालंय ते नीट सांग, उगाच लांबड लावू नकोस. मला पाहायला येणाऱ्या मुलाला अडवून मारहाण कोणी केली? ते काय ते? मला माहिती यात तुमचाच हात आहे ते. माझं चांगलं होतंय हे बघवत नाही ना तुम्हाला. आता कुठं मी यातून बाहेर पडत होते. होय, आमचाच हात होता या मागं. काय करणार सांग ना. अगं तुला जो मुलगा पाहायला येणार होता हे तुझ्याची फसवून लग्न करणार होता. होय का? पण चुकून माझं त्याच्याशी लग्न झालंच असतं तर त्यामुळे माझं आयुष्य बर्बाद होणार होतं ना. तुमचं काय नुकसान होणार होतं? हेच तर नको होतं ना आम्हाला. पण तुम्हाला काय फरक पडणार आहे त्याने? फरक पडतोय मला नाही, निदान सागरला तर नक्कीच फरक पडतोय. मला सांग, तो तुझ्यावरती प्रेम करतोय. तुझं असं वाटोळ झालं त्याला बघवेल का? भले तुमची भांडणं झाली असतील, पण तुझं असं वाटोळ झालं तर त्याला बघवणार नाही. तुझं सगळं बरोबर आहे, पण यामुळे ना पप्पांना असं वाटते की हे सगळं मीच करते. हा बघ, इथून पुढे काय होईल ना त्याची सर्व जबाबदारी मी घेईन. ठीक आहे? या आईला ह्या मध्यस्थी धंद्यात काही चव राहिलेला नाही. आजवर आयुष्यात असं कधीच झालेलं नाही. या आईला कोण पण यावेळी मारून जायला लागले. धंदा करावा की धंदा बदलावा काय कळना. पट्टी पण पडलेला नाही गेल्या 6 महिन्यात एक पण. बा म्हणत होता मध्यस्थीचं काम करू नको, आपली शेती बरी, पण आपल्यात किडा. शेतीपेक्षा मध्यस्थीमध्ये लय पैसे कमवू असं बाला सांगितले. आता कुठल्या तोंडानं परत गावाकडे जाऊन शेती करायची आणि काही झोल करायचा काय कळना. 6 महिने झालं जायला काय नाही तिथे धंदा वैताग नाही. काय करायचं आता? अहो दादा, इथं का बसलायस? तर मध्यस्थी तुम्ही जर असं पडणार तर कसं तुमच्याकडे पोरी येतील, पोरी बघायला आम्हाला पाहिजेत म्हणून. हा, आणि गावात तुमच्या नावानं बॉम्ब उठले वाटतं. तुम्हाला अजून एकदा मारहाण झाली वाटतं. होय झाल्या. जेव्हापासून तुझा मित्र सागर आहे ना आणि त्या लाडची पोरगी त्याचं काम घेतल्यापासून पैसे काही येणार, मार मात्र निवार मिळालाय मला. त्याला आपण सागरचा काय संबंध त्यात? परवाची पोरगी बघायला जाणार होतो माहिती आहे का? त्या दिवशी तो आलतास बघ, मावावर जाणार होतो म्हणून सांगितलं. त्यावेळी तिथं 2 मुलं आली आणि मला मारहाण केली आणि जाताना म्हणून गेली त्या लाडच्या पोरगीकडे परत जर पोरगं बघायला घेऊन गेलास तर पुन्हा येऊन मारेन. मग मला खात्री होतीच आधी 100% सागरचा हात आहे त्यात. बरं, तुमचा काय प्लॅन आहे त्या पुढचा? प्लॅन आता या लग्नाच्या भानगडीत पडायचं नाही, डायरेक्ट गावाकडे जायचं, शेती करायची. भास भाव वैतागालाय मार खाऊन मला. अहो असं काय करायला लागलाय? अख्खी गावातली तरुण आहे तुमच्या माग आहे, तुम्ही मध्यस्थी आहे लग्न लावत केला म्हणून. मग काय करणार? ज्यावेळी मला मारहाण होत्या त्यावेळी यातली पोरं येत नाहीत बरं वाचवायला. यायला कामापुरती दादा दादा म्हणणारी पोरं ही गावाची ये. मग आता पुढचं नियोजन मात्र गच्च आहे आपल्याकडं. 2 वेळा मारहाण झाली मला, त्यावेळी मी बेसावध होतो. पण ह्या मागचा मास्टर माइंड मला आता कळालाय. आणि ज्यावेळी 3ऱ्यांदा येतील ना ते स्वतःच्या पायावर चालत जाणार नाही. काय? आणि तुझा मित्र सागर आणि ती लाडची पोरगी नाही माझ्या इशाऱ्यावर नाचली ना तर स्वतःचं नाव लावणार नाही. म्हणजे नेमकं काय करणार आहे तुम्ही? आगे आगे देखो होता है क्या. आबा, मला एक बोलायचं आहे तुमच्यासोबत. आता काय बोलायचं आहे तुला? मी खूप विचार करून एक निर्णय घेतलाय. आता तू कोणता निर्णय घेतलायस? लग्नाविषयी. काय लग्नाविषयी? हो. कोणता? मी ठरवले त्याच मुलीसोबत लग्न करायचं. त्या मुलीशी म्हणजे कोणत्या मुलीशी बोलतोस तू? आपण पहिल्यांदा बघायला गेलो होतो ना, ती मुलगी श्रावणी. आपण तिच्या घरी जाऊ आणि रीतिरिवाजाप्रमाणे आपण लग्नाची बोलणी करून घेऊ. त्या मुलीला बघायला मी तर अजिबात येणार नाही. त्या मुलीचा नाद सोडून दे. आबा, ती मुलगी खरंच खूप चांगली मुलगी आहे. मला माहित नाही ती मुलगी चांगली की वाईट आहे,
पण ज्यावेळेला आपण बघायला गेलो होतो ना त्यावेळेला सरळ सरळ आपल्या तोंडावरती अपमान केला होता. आबा खरंच ती मुलगी चांगली आहे. त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती म्हणून तो निर्णय घेतला तिने. बघ त्यातलं काय मला माहीत नाही बघ. हां तू माझा मान राखून निर्णय घेशील असं मला वाटलं होतं, पण तू असं काय केलं नाही. तुझ्या या गोष्टीशी मी सहमत नाही. आबा जरा तर माझा तर विचार करा. अरे आतापर्यंत तुझाच विचार करत होतो म्हणून इतके दिवस थांबलो होतो. नाही, मी निर्णय घेतलाय श्रावणी सोबतच लग्न करण्याचा, कारण मी तिच्याशिवाय स्वतःला सावरू शकणार नाही. तू निर्णय घेतलास ना, मग मला कशाला विचारतोयस? तुला हवाय ते तू कर. आईला इतकी वर्ष लग्न आपण जुळवतोय, कधी मारहाण झाली नाही आपल्याला. या सावनीच्या स्थळाला बघायला जाताना मारहाण झाल्या. ती पोर चोर पण वाटत नव्हती. बहुतेक सावनीचं आणि त्याचं काय तर कनेक्शन असणार. यायला नशीब खानच आहे आमचं. इथं पण आहे का तुम्ही? अहो मंदिर आहे, मंदिरात कोणी येऊ शकतं. होय माहिती आहे मला, पण जेव्हापासून तुमच्या स्थळाचं काम घेतलंय ना तेव्हापासून माझ्या मागे 7.5 लागल्या. 7.5. जरा चांगली कामं केली असती तर अशी वेळ आली नसती. हे सगळं तुझ्यामुळे होतंय. जेव्हापासून तुमचं काम घेतलंय की नाही तेव्हापासून एक पण लग्न लावलं नाही मी. पैशाची अडचण, हातातोंडाची गाठ पडणं झाली आमच्या. ही ना सगळी कर्म आहेत तुमची आणि तीच आज तुम्ही भोगताय. कर्म म्हणजे आम्ही वाईटच करतोय म्हणा, सगळी चांगली कामं करतोय आम्ही. चांगली कामं? अहो स्थळाच्या नावाखाली लोकांची फसवणूक करायलाय तुम्ही आणि खोटं बोलून लग्न लावून द्यालाय. मग कसं चांगलं होणार तुमचं सांगा मला. होय मी खोटं बोलून लावते लग्न, पण काय करणार, ह्या जगात खरं कुठंच खपत नाही, खोटंच खपतंय. मग माणूस काय करणार, जे खपतंय ते विकणार का नाही. जाऊ दे, तुमच्याशी काय बोलण्यात अर्थच नाही. हे बघा लाड साहेब, मी तुमचं स्थळ बघायला त्या पोराला घेऊन यायला वाटत मला मारहाण झाली. मी 100% सांगतो हिचं त्या पोराबरोबर लपड असणार आणि ह्याचा शोध आहे ना मी 100% घेणार. काय शोध लावताय ना बघूयाच. यायला जावा, सागऱ्या लपडेबाज, ही इकडे लपडेबाज. यायला आमच्यामध्ये मध्ये मध्ये आमचा हाल. अरे सागर बोल की रे. श्रावणी भेटलेली. मग काय म्हणतो ते? तिला कळालंय की आपण त्या मध्यस्थीला मारहाण केली ते. मग त्यात काय एवढं? अरे पण आता चिडले ना ती. चिडवते की, ती कधीच चिडत नाही, कायम चिडतच असते ती. ती सवयच आहे ती चिडायची. अरे पण त्याच्या पप्पाला संशय आलाय तिच्यावर, हे सगळं आपणच केलंय म्हणून. अरे खरं तिचा आणि मध्यस्थाचा काय संबंध तिच्या पप्पाला संशय येण्यासारखा? मी काय म्हणते, तू एकदा त्याला भेटून का नाही बघत? अरे मला पण तिला भेटून सगळं सांगायचं आहे, पण तिची कधी ऐकायची मनस्थितीच नसत्या, कायम भांडतच असते बघ. त्यामुळे मला तिला काय सांगायची इच्छाच होईना झाली. पण तू एकदा तिच्याशी प्रेमानं न भांडता एकदा बोलून बघ. ठीक आहे, उद्या सकाळी तिला बोलतो. पण चल, आबा उगाच वरडत बसतात गावात फिरतोय गावात फिरतोय म्हणून. जरा थांबा, बोलायचं आहे तुमच्यासोबत. हो थांबतो, पण कायम तुम्ही रागानच बोलता. रागा नाही तर काय प्रेमानं बोलू? अहो तसं नाही. तो मी तूच बोल. तू बोल. काय तूच बोल. मी काय बोलू हेच कळत नाही मला. तुला जे बोलायचंय ना ते बिनधास्त बोल. माफ कर मला. हे काय वेड्यागत करायला लागलेस? उठ. मला माहितीये मी खूप वाईट वागत आले तुझ्याशी, म्हणून मी आज तुझी माफी मागत आहे. मी खूप चुका केल्यात आणि मी माफी मागायच्या मापची पण नाहीये. माहिती आहे मला तू खूप चुकलीस आणि मुळात तू एकटीच चुकली नाहीस. मी पण तुझी माफी मागायला पाहिजे, पण काय करणार, आपल्यात आपला ॲटिट्यूड मध्ये येतो.
हो, आणि त्यामुळेच आपण वेगळे झालो होतो. पण आता तसं नाही होणार. काय करणार, तू सतत माझ्यासोबत भांडत आलीस, त्यामुळे मी किती त्रास सहन केलाय ना माझं मलाच माहिती. आणि आबांचा पण मी लई काव खाल्लाय. म्हणजे तू आबांना पण सांगितलं सगळं? काय करणार, दुसरा पर्यायच नव्हता माझ्या पुढे. आबा खूप माझ्या मागे लागले होते स्थळ बघायला जाण्यासाठी, त्यामुळे मी आबांना सगळं सांगून टाकलं. बर, असू दे. आता झालं ना सगळं नीट? तुला एक विचारायचं होतं. बोल ना. तू माझी कधी साथ तर नाही ना सोडणार? एखाद दिवस तू माझी साथ सोडशील, पण मी तुझ्या आयुष्यभर साथ सोडणार नाही. लग्न करूयात का आपण? एक मिनिट थांब, मी आलो. आता कुठे चाललास? थांब ना, एक मिनिट आलो. थांबशील ना माझ्यासाठी? हो आहे, मी इथेच, जाऊन ये. कुठे गेलेला? काय हे? तूच म्हणलीस ना आपण लग्न करूया का, पण हे ओरिजिनल नाही आहे. चालेल मला. आता हे आणि काय? मी माझ्या नवऱ्याची पाया पडत होते. तुला काही प्रॉब्लेम आहे का? पण आपल्या घरातले काय बोलणार नाहीत ना? आपलं नातं स्वीकारतील ना ते? बघू पुढच्या पुढे काय होते ते. अहो तसं नाही हो, पण असं काय विषय आहे की कायम तुम्ही रागानच माझ्याशी बोलताय? हो, तुम्हाला काय माहितीच नाही असं कित्येकदा तुम्ही दाखवताय. अहो तुम्ही काय बोलताय, आणखीन कशाविषयी बोलताय हे तुम्ही जरा मला समजावून सांगाल का? समजा सांगायचं ना, ऐका मग. हां, तुमच्या मुलीनं माझ्या मुलाला नादाला लावले आणि त्यामुळे तो माझं काही ऐकत नाही. अहो यात माझ्या मुलीचा आणि तुमच्या मुलाचा काय संबंध? मी स्वतःहून तुमच्याकडे आलो लग्नाची बोलणी करायला. अहो, तुमच्या मुलीनं माझ्या मुलाला प्रेमाच्या दारात अडकवलंय. हां, आणि त्यामुळे तो सगळे भलतेच निर्णय घ्यायला लागलाय. माझं काय ऐकत नाही. तुमची मुलगी उद्धट आहे आणि ती मुलगी मला सून म्हणून पसंत नाही. मला मुलगी कशी पाहिजे, जी सून कमी आणि लेख जास्त. अहो जसं दिसतं ना तसं नसतं. माझी मुलगी ना खूप समंजस आहे आणि ती जी निर्णय घेते ना ती खूप विचारपूर्वक घेते. म्हणून तर तिनं माझ्या मुलाला फसवलंय. जर माझी मुलगी तुमच्या मुलावर जर प्रेम करत असती ना तर ती मला बोलली नसती का? का तुमच्या मुलानंच माझ्या मुलीला पूस लावल्या? माझा मुलगा तुमच्या मुलीला पूस कशाला लावेल? अहो, आतापर्यंत सगळं माझा ऐकायचा आणि जसा प्रेमात पडलाही नाही तसं तू माझा ऐकायचं बंद केला. सगळे भलतेच निर्णय घ्यायला लागलाय. आता माझी तर इच्छाच नाही आहे की माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाबरोबर लावून देण्याची. लग्न तर लांबचीच गोष्ट, पण तुमचा चेहरा सुद्धा दाखवू नका इथून पुढे मला. कशाला चेहरा दाखवतोय? तुम्ही तुमच्या मुलीला समजावून सांगा. प्रेमाच्या हात अडकवते आणि लागलाय सांगायला.